स्पॉन्सरशिपच दिली असेल, परंतु ही एकमेव स्पर्धा अंतिम घडीला जाते. या शेवटच्या रजनीमध्ये सुद्धा तुम्हाला एकही स्पॉन्सरचं बॅनर पाहायला मिळालं नाही. त्याचं फक्त आणि फक्त एकच रिझन, आमचा चेहरा फक्त राजेंद्रजी गावित साहेब. आणि राजेंद्रजी गावित साहेबांचं जर पाठबळ असेल तर पुढच्या 5 वर्ष एकही कोणाकडून स्पॉन्सर न घेता ही स्पर्धा आयोजित करत राहू. आणि अशी स्पर्धा आयोजित राहील, फक्त साहेबांचे बॅनर लागतील. आणि आमचे जिल्हा प्रमुख स्पर्धेचं आमंत्रण द्यायला ज्या वेळेला मी जिल्हा प्रमुख साहेबांना गेलो, मी आणि प्रदीप होते, त्यावेळेला जिल्हा प्रमुख साहेबांनी सांगितलं, माझी संकल्पना का नाही सुचत, मी या एंडिंग मुमेंटला पुन्हा एक शब्द देतो की आमच्या जिल्हा प्रमुखांचा आमच्या डोक्यावर नेहमी हात असतो कुंदनजी संके साहेबांचा. आणि कुंदन संकेंच्या नावावर जमेल तेवढ्या लवकर ही कमिटमेंट आहे माझी. रेनी सीझनला का होईना, परंतु एक मोठी लखपती जिल्हा प्रमुख चषक सुद्धा घेऊन पुन्हा मी या प्रेक्षकांच्या भेटीसाठी येईल. थँक्यू सो मच. असंच काम करत आम्ही तुमच्या सगळ्याकडे जोडूया कॉमेंट्री बॉक्समध्ये, जिथे युग सय्यद आणि उत्कर्ष पाटील पाहायला मिळतोय. धन्यवाद. दीपक संख्येचा आवाज आपण ऐकत होता, नक्कीच पाहू शकाल चांगली सुरुवात झाली आहे. बॅक टू बॅक 2 मोठे फटके खेळलेत पवन केने. उत्कर्ष काय सांगेल, पवनने जी सुरुवात केली त्याबद्दल? 2 चेंडू 12 धावा. जबरदस्त सुरुवात. खऱ्या अर्थाने यासाठी जाणले जातात, यासाठी त्यांना निमंत्रण दिलेलं आहे. इथे पवन केनेचा फॅनबज संपूर्ण पालघरमध्ये देखील वाढताना सलग 2 चेंडूंमागे 2 मोठे. सुरुवात चांगली झाली, 12 रन. अप्रतिम सुरुवात. बघा, नाणेफेकीचं गॉल गमावलं तर प्रथमतः फलंदाजीचं आमंत्रण दिले गेलं, ते आमंत्रण दोन्ही हाताने स्वीकार केला. 2 षटकार त्याच्या बॅटवर पाहायला भेटला. अप्रतिम गोलंदाज पाहू शकाल, प्रतीकवर हल्ला बॉल केला गेला. पहिला संघ नक्कीच क्वालिफाय झालाय मेगा फायनल मध्ये. पवनसूत नवली, राहुलजी गरज साहेबांच्या माध्यमातून पुरस्कृत केलं संघ. पवनसूत नवली क्रॉस बॅट खेळायचा प्रयत्न होता, चेंडू पडल्यानंतर मध्ये आणलाय. डॉट बॉल सुरेख, अप्रतिम दर्जेदार कमबॅक गोलंदाज प्रतीकच्या माध्यमातून. चांगला चेंडू. इथे प्रतीकने देखील गुणवत्ता दाखवली. मागचे 2 बॉल विसरत नाविन्यपूर्ण एक चांगला बॉल घेऊन आला आणि तो पवन केनेसाठी खऱ्या अर्थानं डॉट बॉलसाठी खूप चांगली हाताळण केली. डॉट बॉलचं पुन्हा एकदा इथे आगमन झालंय. नक्कीच पाहू शकाल, आजच्या दिवसामधले जे व्ह्यूअर्स पाहायला लागले तर 74,071 व्ह्यूअर्स आजच्या रजनीमध्ये पाहायला भेटली या स्पर्धेमध्ये. हो यावेळेस पाहायला गेलं तर चुकी झाली यशस्वीकडून. पाहायला गेलं तर थोडंसं बॅटची कडे नक्कीच लगावली. विकेट किपर पाहायला भेटले यशच्या मागे, ज्यांच्या हाताकडून चुकी झाली आहे जयेशच्या माध्यमातून. एक धावली धावफरक इकडे पुढे सस्तावेल, ती म्हणजे 13 अंकावर. 4 बॉलचा खेळ झाला, धावसंख्या फलकावरती 13 आहेत. सेमीफायनल क्रमांक 2चा थरार. पहिलं फायनलचं तिकीट मिळवलं पवनसूत नवलीनं. आता 4 बॉलचा खेळ झालाय आणि धावसंख्या फलकावरती आहेत, त्या म्हणजे 13 रन. 4 चेंडू 13 धावा. पहिला षटक मार्ग असतो प्रतीक टू निकुंजा चेंडू सामना असणार आहे. आजची बाहेरची गडा शॉर्ट टर्मॅनला खेळाडू चेंडू लावतो, कुठे धावण्याचा प्रयत्न केला नाहीये. डॉट बॉल नक्कीच झाला. चांगला कमबॅक म्हणावा लागेल. पहिल्या 2 चेंडूमध्ये 12, मागील 3 चेंडूमध्ये 1च धाव खर्च केली आहे. चांगली गोलंदाजी. कमबॅक कशाला म्हणतात तर तुम्ही म्हणून प्रतीकने आता जो करून दाखवला. पहिले 2 बॉल षटकार होते, तदनंतरच्या 3 बॉलमध्ये फक्त 1 रन ही गुणवत्ता आहे. 5 बॉलचा खेळ झालाय, फलकावरती रन आहेत, ते म्हणजेच इथून 13 रन. बघा 13 धावा धाव फलकावर आहेत. निकुंज 1 चेंडू 0वर बॅटिंग करतोय, 4 चेंडू 13वर बॅटिंग करतो पवन केने. पुढील चेंडू क्रॉस बॅट खेळायचा प्रयत्न होता. काय कमबॅक आहे, सुरेखा अप्रतिम दर्जेदार कमबॅक प्रतीकच्या माध्यमातून. पहिला षटक संपलं गेलंय. एका षटकाच्या माध्यमातून धावा धाव फलकावर 13. चांगली गोलंदाजी. पहिले 2 बॉल 12, तदनंतरचे आपण पाहतायत 4 बॉल फक्त आणि फक्त 1 रन. प्रतीक मोरेने देखील आपण पाहतायत अनेक कमी वयामध्ये प्रतीकने देखील खूप चांगलं क्रिकेट खेळलेलं आहे. मग ते टेनिस बॉल असेल, मग ते लेदर बॉल असेल, आणि तेच प्रतीक आपल्याला बघायला मिळतात. जर इथून पवन केने आता इन ॲक्शन मध्ये आहेत आणि जय अंबे सातपाडी या संघाकडून कुठल्याही गोलंदाजानं पवन केनेची विकेट घेतली तर या स्पर्धेचे शिल्पकार सन्मान्य श्रीयुत कुमार माळी सर यांच्या माध्यमातून 1,000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. गावच्या संघाला प्रोत्साहन करणं आपलं काम आहे, ज्या अनुषंगाने कुमार माळी सर आपल्याला बघायला मिळतात. पवन केनेचा विकेट घ्या आणि 1,000 रुपयाचा कॅश प्राइज जिंका. बघा जय अंबे सातपाडी संघाकडून गोलंदाज पाहू शकाल, मागे सामन्यामध्ये 4 गडी बाद करतो मोहम्मद गोलंदाज मार्कावर आलाय. आणि कुमारजी माळी यांच्या माध्यमातून गोलंदाजासाठी नक्कीच कॅश प्राइज आहे. परंतु एखाद्या खेळाडूने जर रनआउट घेतला पवन केला त्यासाठी 50 रुपये 500 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे कुमार माळी साहेबांकडून रनआउटसाठी. नक्कीच पाटीलच्या माध्यमातून पाहिलं गेलं तर आजच्या रजनीमध्ये उत्कर्ष 74,000हून जास्त प्रेक्षकांनी आमदार चषक ही स्पर्धा पाहिली आहे. काय उंचीवर आली स्पर्धा. मोहम्मदचा चेंडू सुरेख राहिला. डॉट बॉल डॉट बॉल डॉट बॉल. काय कमबॅक राहिलाय जय अंबे सातपाडी या संघाचं.
पहिले 2 बॉल सोडले तर मी म्हणेन की आता संपूर्ण डॉमिनेट केलंय बॅटिंग करणाऱ्या टीमला, अर्थात जय बजरंग बिरवाडीसाठी. कर्दनकार राहिलेत गोलंदाज. बघा जय बजरंग बिरवाडी संघ पाहू शकाल बॅटिंग करते, स्लोवर चेंडू फटका सुरेख खेळला, टीप मध्ये खेळाडू आहे, चेंडूला फील्ड करतो, चेंडूला फील्ड करत नाही तिकडे खेळाडू पाहू शकाल विघ्नेश साखल तोडे चेंडूला फील्ड करतो. एकेरी धावाने समाधान मानावं लागेल. धावसंख्या 1 नंबर सजवते ती म्हणजेच 14 या अंकावर. 14 धावा धावफलकावरती. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल दुसरं षटक मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच मोहम्मद. एक चांगला आत्मविश्वास घेऊन आता तो या मॅच मध्ये उतरलाय. मागील मॅच मध्ये चांगली कामगिरी आणि याही वेळेला आता गोलंदाजी ट्रॅकवरती. रिव्हर्स करण्याचा प्रयत्न होता. बघू पाहू शकाल 3 चेंडू फेस केलेत आतापर्यंत. निकुंज राऊतने खाता उघडला नाहीये. दबाव पूर्णपणे यावेळी जय बजरंग बिरवाडी संघाच्या बॅटरवर आहे. वेगवेगळे प्रयत्न करतो निकुंज, पण बॅटला चेंडू ब्रश होत नाहीये. अगदी बरोबर. प्रयत्न भरपूर चालू आहेत, परंतु त्या प्रयत्नांना यश येणं हेही योग्य वेळेत येणं गरजेचं असतं. डॉट बॉलची पुनरावृत्ती वाढलंय. नक्कीच 14 वर धावसंख्या स्थिरवली गेली. यावेळेस फटका तर फसला. चेंडू खाली खेळाडू आला विघ्नेश साखल तोडे. किंबहुना पाहू शकाल प्रतीक तिकडे आला आणि पाहू शकाल पहिला गडी बाद झाला. निकुंज राऊत प्रॉडक्टचा शिकार. पहिला गडी बाद गॉन. खऱ्या अर्थानं भरपूर वेळ चेंडू हवेत राहिला. त्या अनुषंगाने आपण पाहू शकाल तिथे प्रतीक मोरे संघाचे एक महत्वाचे खेळाडू ज्यांनी खूप चांगला झेल टिपला. विघ्नेश साखळतोडे आणि भार्गव पाटील हे 2 आयकॉन खेळाडू आपल्याला जयंबे सातपाडी या संघाकडनं बघायला मिळतात. एका बाजूला प्रथमेश ठाकरे वारेटचा स्टार मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना. नक्कीच नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय, परंतु पाहू शकाल ज्या प्रकारे कमबॅक राहिलाय. उत्कर्ष पहिल्या 2 चेंडूमध्ये 12 धावा. मागील जे 8 चेंडू राहिलेत मागील 8 चेंडूमध्ये मात्र 2च धावा, म्हणजे 2 सिंगल आणि किंबहुना 6 चेंडू निर्धाव आणि 1 गडी बाद केले. याला म्हणतात कमबॅक. हिंदी में एक मन है कि फर्क इससे नहीं पड़ता कि आप शुरुआत कहाँ से करते हो, फर्क इससे पड़ता है कि आप अंत कहाँ पे करते हो. शुरुआत नक्कीच खराब राहिली, परंतु काय सुरेख अप्रतिम अंश माघारी जात आहेत जयंबे सातपाडी संघ. अगदी बरोबर. ज्या पद्धतीने तुम्ही उल्लेख केला की सुरुवात तुम्ही कुठे करताय हे महत्वाचं नाही, तुम्ही शेवटी कुठे नेता खेळाला हे महत्वाचं आहे. आणि सध्या तेच बघायला मिळालं जयंबे सातपाडीचं चांगलं क्रिकेट. सध्या जर आपण पाहिलं तर स्ट्रायकिंग एंडला वारेटचा स्टार प्रथमेश ठाकरे, एक दिग्गज क्रिकेटपटू सुमित ढेकळे यांच्या तालमीत हा पठ्ठ्या तयार झाला, ज्याने खऱ्या अर्थानं एक क्रिकेटला खूप चांगल्या पद्धतीने वलय प्राप्त केला आणि आपल्या वारेट गावाचं नाव देखील उंच नेलं. नक्कीच प्रथमेश ठाकरे गुड्डू यावेळी स्ट्राईकवर असणार आहे. शफल खेळायचा प्रयत्न होता. पाहू शकाल नेक्स्ट टाइम थोडासा मिस करून चेंडू निघून जातोय. शॉर्ट फॅल्डर खेळाडू चेंडूला फील्ड केलाय, परंतु पाहू शकाल पंचांनी दोन्ही समांतर केले. दबाई कमांतर क्लोज कॉल होता. पाहू शकाल खूप क्लोज चेंडू निघून गेला. व्हाईट बॉल च्या धावसंख्या इकडे ससावेल 15 या अंकावर. खूप वेळानंतर एक्स्ट्रा रन. इथे आपण पाहतायत हा व्हाईट बॉल आपल्याला बघायला मिळाला. गोलंदाज तयार. यावेळी शफल झाले. फटका खेळायचा प्रयत्न होता. लॉंग स्टॉपला चेंडू आला, खेळला, चेंडूला फील्ड केलाय. धाव घ्यायचा प्रयत्न केला जाणार नाहीये. अजून एक निर्धाव चेंडू. अप्रतिम दर्जेदार मोहम्मदने काय गोलंदाजी केली आहे. 5 चेंडू मध्ये मात्र उत्कर्ष 2च धावा खर्च केला, 1 गडी बाद केलाय. चांगली गोलंदाजी. जो मी उल्लेख केला ना की मागच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच तुम्ही ज्या वेळेला झालात तेव्हा तुमचा आत्मविश्वास वाढतो, दुणावला जातो. या अनेक गोष्टींसहित मोहम्मद आले चांगली गोलंदाजी करतात. डॉट बॉलचा मारा इथे पाहायला मिळाला. अप्रतिम गोलंदाजी. अजूनही शेवटचा अंतिम चेंडू या षटकामधला. 2 फुटच बॉल होता. थर्डमॅनला गलीमध्ये खेळाडू चेंडूला फील्ड करतोय. यावेळेस पाहू शकाल 1 धाव नक्कीच परिपूर्ण केली जाईल या षटकामध्ये. पाहू शकाल मात्र धावा खर्च केला. 3 षटक क्रमांक संपले गेले आतापर्यंत. पाहू शकाल 2 षटक समाप्त धावफलकावर लगावल्या गेल्या. 16 1 गडी बाद. 16 धावा जे आहेत त्यामधले 2 षटकार आहेत. आणि खऱ्या अर्थानं जर आपण तपासून पाहिलं म्हणजेच 10 बॉल मध्ये किमान फक्त आणि फक्त 1 त्यात वाईट देखील आहे. 3च रन आल्या. म्हणजेच जो सातपाडी संघ आपल्याला बघायला मिळतो जयंबे, त्या संघानं खऱ्या अर्थानं चांगला गोलंदाजी पॉवर प्ले मध्ये केली. नक्कीच पाहू शकाल 2 षटक 16 धावा. पवन केने या बॅटरचा कोणीही जर विकेट घेईल कुठल्याही गोलंदाजासाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज कुमार माळी यांच्या माध्यमातून ज्या स्पर्धेचे आयोजक आहेत त्यांची पूर्ण टीम चांगला काम करते. 1,15,074 सबस्क्राईब झालेले आहेत. पाटील नेटवर्कच्या माध्यमातून स्पर्धा लाईव्ह पाहतोय. आणि पाहू शकाल गोळी मागवत सज्ज गोलंदाज मिस्टर भार्गव पाटील. आयकॉन खेळाडू आलाय बघा. आयकॉन खेळाडू आहे. आयकॉन टू आयकॉन हा बॅटर असणार आहे भार्गव पाटील. आणि 1,99,751 व्ह्यूअर्स आतापर्यंत मागील 5 दिवसामध्ये लाभले गेले आमदार चषक या स्पर्धेला. नक्कीच प्रेक्षक सुद्धा चांगली साथ राहिली. ऑनलाईन असू द्या किंवा ऑफलाईन चांगला सपोर्ट राहिला या स्पर्धेला. प्रेक्षक राजे आपला सुद्धा धन्यवाद असेल आमच्या पूर्ण कमिटीच्या माध्यमातून.
रिव्हर्सचा फटका खेळला गेला. खेळाडू चेंडूला फील्ड करतोय, कुठे धाव घ्यायचा प्रयत्न नाही करणार नाहीये. अजून एक निर्धाव चेंडू, डॉट बॉल. डॉट बॉलचं प्रमाण वाढत चाललं युसुफ सर. त्या अनुषंगाने मी म्हणेन की स्कोर कार्ड थोडंसं शांत झालंय आणि ते स्कोर कार्ड जे शांत झालं ते योग्य वेळेत जर नाही पुढे आलं तर मग मी म्हणेन की जय अंबे सातपाडी संघ जो आहे तो खऱ्या अर्थानं पुढे येईल. यावेळेस अजून एक, वाह काय सुरेख चेंडू, अप्रतिम दर्जेदार लेग ब्रेक चेंडू टाकला गेला, डॉट बॉल. खूप चांगली गोलंदाजी जय अंबे सातपाडी दीपेश बारक्याभाई यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. खूप चांगल्या पद्धतीनं आज विघ्नेश साखळतोड आणि भार्गव पाटीलला त्यांनी निमंत्रण दिलं स्टार आयकॉन खेळाडू म्हणून. चांगलं क्रिकेट. यावेळी रिव्हर्सचा फटका नक्कीच खेळला, इनफिल्डच्या वरतून खेळला गेला, डीप गली थर्ड चेंडू ट्रॅव्हल केला, खेळाडू जाता चेंडूला फील्ड करण्याचा प्रयत्न केला जाईल का, चांगला शतकच्या मनावा लागेल शुभमच्या माध्यमातून आणि फेकी तेवढीच वेगाने, परंतु तेवढेच वेगाने दोन्ही धावा परिपूर्ण केला. धावसंख्या दोन्ही पुढे ससावते, धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजे 18 या अंकावर. जय बजरंग बिरवाडीचा डगआउट थोडासा शांत झालाय कारण धावा येत नाहीत ती त्यांची टंचाई आहे. खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल सातपाडी संघाकडनं भार्गव पाटील तेही आयकॉन खेळाडू खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करतायत. नक्कीच अप्रतिम गोलंदाजी म्हणावं लागेल. अजून रिव्हर्सचा फटका, लावडेर अपील, बोर्ड वरती फलंदाज बाद. यावेळेस प्रथमेश ठाकरे गुड टू बॅक टू डगआउट. गडी क्रमांक दुसरा बाद झालाय. 18 अंकावर मोठा हादरा लगावला गेलाय जय बजरंग बिरवाडी या संघाला. इथे आपण पाहतात रिव्हर्स स्विचचा प्रयत्न सुरुवातीपासून ते फील्ड रिस्ट्रिक्शन त्यांनी पाहिलं शॉर्ट पॉईंटचा कॅडॉटमध्ये गली आतमध्ये, त्या अनुषंगाने त्यांना क्लिअर करण्याचा प्रयत्न होता आणि प्रथमेश ठाकरे तिथे पायचीतमध्ये सापडले. आता बिरवाडीचा वंडर बॉय ग्रामीण क्रिकेटचा हिरो अर्थात त्याचं नाव आहे क्रितेश घरत दाखल झालेत. इथून त्यांना चांगलं क्रिकेट खेळणं खूप गरजेचं आहे युसुफ सर. नक्कीच वंडर बॉय हा किताब नक्की त्याच्या नावाला लागला गेला. जेव्हा आपण पाहिलं 85 धावांचा पाठलाग करत होता तो म्हणजे साईग्राम विकास मंडळ उमरोळीच्या मैदानामध्ये मित्र परिवार दांडीच्या विरोधामध्ये एका धावाने संघ पराभूत झाला. तिकडून क्रितेश चर्चेमध्ये आला, तिकडून त्याने मग मागे वळून पाहिलं नाहीये. अंडरम क्रिकेट, टर्फ क्रिकेट, सुपर सिक्स, रबर बॉल या अनुषंगाने जास्त ऐकून खेळाडू आपल्या भागामध्ये खेळणारा कुठला खेळाडू आहे तर क्रितेश घरत. तो आता मैदानाच्या आतमध्ये आला, परंतु इकडून पवन किने मागील 6 चेंडू नॉनस्ट्राईकवर राहिला. 6 मध्ये 14 मध्ये तो खेळतो. पहिल्या 2 चेंडूमध्ये 2 षटकार किंवा मागील 4 मध्ये 2 सिंगल आणि जास्त काळ पवन केला नॉनस्ट्राईकवर ठेवणं कुठे ना कुठे हे प्लॅनिंग चांगलं घडते जय अंबे सातपाडी संघासाठी. अगदी योग्य विश्लेषण. ज्या पद्धतीने तुम्ही उल्लेख केला की पवन केने नॉन स्ट्रायकिंग एंडला आहेत, ते सातपाडी संघासाठी खूप सार्थक आणि पूरक राहील आणि सध्या ते बघायला देखील मिळतं. नक्कीच आता क्रितेश घरत स्ट्राईकवर असणार आहे. 18 धावा 2 गडी बाद. या षटकामध्ये 4 चेंडू टाकून राहिले भार्गव पाटील. पुढे चेंडू गुरु काय सुरेख अप्रतिम परफेक्ट यॉर्कर चेंडू, लॉंग स्टॉपला मिस फिल्डिंग झाली आहे. चेंडू वेगाने निघून जातो, आउटफील्ड खूप वेगवान आहे आणि चेंडू निघून जाईल सहज सीमारेच्या पार. या एक्स्ट्रा 22 मध्ये 4. खराब क्षेत्ररक्षण. सगळं काही सुरळीत चाललं होतं त्यावेळेला मी म्हणेन की द्रष्ट लागली की काय आणि इथे 4 धावा या महत्वाच्या मिळाल्या. या धावसंख्या 4 न धावांची गती जाऊन पोहोचते ती म्हणजेच 22 वरती. खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल धावसंख्या खूप कमी चालल्या होत्या. आता बॅटिंग करणारी टीम सांगेल. बघा 1,99,996 विवर सतत राहिले. भार्गव पाटील अंतिम चेंडू पाहू शकाल लेग ब्रेक चेंडू टाकला गेला, परंतु पंचाने दोन्ही समांतर केलेत. बघा या मागील महिन्यामध्ये जेव्हा आपण पाहिलं होतं वसई विरार प्रीमियर लीग झाली त्यामध्ये मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार बाईक भार्गव पाटीलच्या नावावर राहिली. परंतु बघा मागील जे धावा आल्या 5 धावा कुठे ना कुठे नशिबाची साथ जय बजरंग बिरवाडी संघाकडे सुद्धा आहे. यावेळी सोडवलाय फटका सुरेख आहे. डीप मध्ये खेळाडू आलाय परंतु चेंडू निघून जाईल सर सीमारेच्या पार. हा आलाय चौका, परंतु प्रयत्न चांगले होते खेळाडू तिकडे पाहायला भेटले. अप्रतिम प्रयत्न होता मनीषच्या माध्यमातून. धावसंख्या 4 पुढे ससावते ती म्हणजे जाऊन पोहोचेल धावफलकावर तब्बल 27 धावा 27. वेळ बदलली. जो उल्लेख तुम्ही केला की ती बाईटची धाव कठीण काळात आली तिथून वाईट आला, वाईट नंतर आता हाही चौकार आला. फलंदाजांचं मनोबल वाढलं. षटकांचा खेळ जर तपासून पाहिला तर आतापर्यंत आपण पाहतायत 3 षटकांचा खेळ संपलाय. 27 रन. जो धावफलक मागे होता तो या 3 बॉलमध्ये युसुफ सर पुढे आला आणि चांगली सुरुवात आता इथे देखील झालंय. बघा एक क्षण असतो क्रिकेटमध्ये जिकडून पूर्णपणे सामना बदलू शकतो. हा क्षण असू शकतो कारण की मागील 2 चेंडूमध्ये 9 धावा आल्यात. इकडून जय बजरंग बिरवाडी संघ पुढे ससावेल का. 3 षटकांमध्ये 9च्या सरासरीने 27 धावा झाल्यात. आजचे विवर्स पाहू शकाल 74,856 विवर्स
आजच्या रजनीमध्ये लाभले गेले ते म्हणजेच आमदार चषक 2025 अंतिम रात्रीमध्ये पाटील नेटवर्कच्या माध्यमातून 2 कॅमेऱ्याच्या अनुषंगाने आपण स्पर्धा पाहतोय. कुमारजी माळ यांची पूर्ण टीम चांगला काम करते या स्पर्धेमध्ये. या अनुषंगाने त्यांनी नक्कीच उल्लेख केला. मायक्रोफोन सांगत होते की खूप कमी वेळामध्ये विचार सुद्धा केला होता की एवढ्या लवकर स्पर्धा पूर्ण होईल आणि या स्पर्धेला उधाण येईल पूर्ण महाराष्ट्रभरामध्ये, नाही तर महाराष्ट्र बाहेर सुद्धा चर्चा होते या स्पर्धेची, कारण की खूप कमी वेळामध्ये अनाउन्समेंट झाली आणि बघता बघता 32 संघाने समावेश झाला आणि बघता बघता अंतिम रजनी आपण पाहतो आजच्या रात्रीमध्ये. जे ते 32 संघ झाले त्याच्यात सिंहाचा वाटा उचलला अनुराग चव्हाण यांनी. खऱ्या अर्थानं एका दिवसामध्ये 32 टीम करणं तेवढं शक्य नसतं. अनुराग चव्हाण सांगितलं की कुमार माळी यांना मॅच होऊ ना, आणि खऱ्या अर्थानं ते 32 संघ जमवून दिले. चौथ्या षटकाला प्रारंभ झाला. पवन केने स्ट्रायकिंग एंडला खूप वेळानं आले. सिंगल मिळते आणि या सिंगलच्या साह्यानं स्कोर कार्डला धावसंख्या 28. 28 धावा फलकावर बघा. यावेळेस 28 धावा फलकावर नवीन गोलंदाज पाहू शकाल म्हणजेच मोहम्मदला बोलवलं गेलं. मोहम्मदने इम्प्रेस केलाय या स्पर्धेमध्ये. पहिल्या सामन्यामध्ये 4 गडी बाद केले, या सामन्यामध्ये 1 गडी बाद केलाय. तो यावेळेस गोलंदाज सज्ज होतोय. मोहम्मद आलेत मागच्या मॅचचे खरे हिरो मैदानाच्या आतमध्ये आणि याही षटकामध्ये याही मॅचमध्ये चांगली गोलंदाजी केले. दुसरं षटक राऊंड स्टम्प्सनं क्रितेश घरतसाठी अगदी खोलातला बॉलला केलं डीप मधून. मनीष पुढे आले, वेगानं बॉलला फील्ड करतील, मिळेल सिंगल. बघा कुठल्याही गोलंदाज हॅट्रिक विकेट जर घेतले संदीपजी यादव साहेबांकडून 21 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे जे अंबे सातपाडी संघाच्या गोलंदाजासाठी. बघ धावसंख्या 29, 2 गडी बाद झाले, 3.2 चेंडूचा कॅच संपला गेलाय. चौथा षटक मार्ग असतो मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज तयार मोहम्मद. याही वेळेला पवन केनेसाठी हाफ ट्रॅकरचा बॉल आणि तिथे विघ्नेश साखळतोडे फक्त बॉलकडे पाहत राहतील. बॉल मिड विकेटला क्लिअर करणारा आसमानी टोला षटकार. लगेच काय फटका सजवला रिप्ले मध्ये पाहू शकाल. टप्पा पडल्या चेंडूला पिक केला आणि पाहू शकाल मागील पार थोडासा क्रॉस केला होता आणि बॅकफ्लिपचा चांगला उपयोग केला गेला आणि चेंडूला पाठवून दिलाय काव कॉर्नर मिड विकेटच्या वरतून 6 धावांसाठी षटकार आलाय पवनच्या बॅटमधून. धावसंख्या 2 पोहोचत फलकर 35-35. जी डगमगती सुरुवात होती ती डगमगती सुरुवात आता योग्य ट्रॅक वरती आली. पवन केने यांनी सांगितलं की मैदानाच्या आतमध्ये मी वेळ घेतो आहे तर धावा करून देणार. स्टार आयकॉन खेळाडू म्हणून माझ्याकडे पाहिलंय जय बजरंग बिरवाडीनं त्यांचा विश्वास सार्थ ठरवणार ज्या पद्धतीने हा फटका खेळला. मोहम्मदचा पुढचा बॉल राऊंड स्टम्प्स. याही वेळेला मागच्या बॉलची कॉपी अँड पेस्ट. काय फटका खेळला पवन केनेच्या बॅट मधनं दमदार आमदार चषक षटकार. आजच्या रजनीमधला सगळ्यात लांबचा षटकार A1 पवनच्या बॅटमधून आलाय. पाहू शकाल ज्या प्रकारे त्याने फटका सजला, चेंडू खूप सुरेख गॅदर केलाय. काय कॅमेरावर आपण पाहतो खूप चांगला राहिला कपिल पाटील यांचा. आणि आजच्या रजनीमधला लॉंग ऑनच्या वरतून सगळ्यात लांबचा षटकार ठोकलाय तो म्हणजेच पवन केनेच्या बॅटमधून 6 धावा. जबरदस्त क्रिकेट. धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर प्रथमेश कुलकर्णी आम्हाला दर्शवत आहेत की स्कोर कार्डला धावा जाऊन पोहोचल्या त्या म्हणजेच 41 धावा. 41 बॉल मैदानाच्या आतमध्ये जाईल. 41 धावा या धावफलकावरती. एक मॅच बॉल येतोय मैदानाच्या आतमध्ये. ऑल राईट. आता सध्या या षटकात सलगच्या 2 बॉलवरती आलेले 2 षटकार. पहिल्या 2 बॉलवरती 2 षटकार, तदनंतर चौथ्या षटकात षटकाराचं स्वागत झालं. गोलंदाज होतील तयार. पंचांच्या पवनच्या विकेटसाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज कुमारजी माळी यांच्याकडून सुद्धा आहे गोलंदाजी करणाऱ्या संघासाठी. पंचांच्या उजवीकडनं उजव्या हातानं गोलंदाज तयार मोहम्मद. याही वेळेला फटका खेळायचा प्रयत्न मोठाच होता. बॅटची एज. चेंडू मात्र आपण पाहतात फाईन लेगचे क्षेत्ररक्षक बॉलला फील्ड करतील. तत्पूर्वी मिळते सिंगल आणि या सिंगलच्या साह्यानं स्कोर कार्डला धावसंख्या आतापर्यंत 42-42 रन. बघा 42 धावा धावफलकावर. पार्टनरशिप खूप चांगली झाली. पाहू शकाल ज्या अनुषंगाने क्रितेशच्या बॅटमधून नक्कीच 3 चेंडू 5 वर तो बॅटिंग करतो. एक चौकाराच्या बॅटमधून आला परंतु 4 षटकाराच्या मदतीने 28 वर बॅटिंग करतो. 10 चेंडू फेस केलेत पवन केने. सांघिक धावसंख्या आहे ती 42. चौथा षटक मार्ग अजूनही 1 चेंडूचा खेळ बाकी असेल. मोहम्मद पुढे चेंडू घेऊन. जेवढा चांगला क्रिकेटपटू तेवढा चांगला ऍक्टर म्हणून पवन केनेकडे पाहिलं जातो. जो तुम्ही उल्लेख मागे देखील केला होता की त्याचे चांगले अल्बम्स आहेत युट्यूबला आणि स्टार आहे. ज्या पद्धतीने आपण पाहू शकाल खूप चांगलं क्रिकेट सध्या त्याच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतं. पुढचा बॉल. क्रितेश थोडे शफल झाले होते आणि तदनंतर पंचांनी पाहिलं की शफल वाईटच्या देखील बाहेरचा बॉल. त्या अनुषंगाने त्या बॉलला वाईडनं 1 रन मिळेल. या 1 रनच्या साह्यानं स्कोर काढला 43 रन. बघा 43 धावा धावफलकावर आहेत. 2 गडीच्या मोबदल्यामध्ये बॅटिंग करतोय जय बजरंग बिरवाडी संघ. इथे आपण पाहतात क्रितेश चेंज ऑफ द पेस. गतीमध्ये परिवर्तन. मागचा बॉल पडताळून पाहिला तर यापेक्षा वेगवान होते. या वेळेला आपण पाहतात क्रितेशचं माइंड रीड केलं आणि तदनंतर मेरिटवरती गोलंदाजी केली. चांगली गोलंदाजी मोहम्मद यांची याही षटकात आता कमबॅक बघायला मिळाला. बॉलचा खेळ झालाय.
हे षटक संपलेलं आहे. चौथ्या षटकाचा खेळ संपल्यानंतर धावांची गती जाऊन पोहोचते ती म्हणजेच 43. बघा 43 धावा धावफलकावर आहेत. 2 गडीच्या मध्ये बॅटिंग करतो संघ. अजूनही पाहिलं गेलं तर 12 चेंडूचा खेळ बाकी असेल या इनिंग्समध्ये. या रजनीमध्ये पहिल्या पर्वामध्ये पाहिलं गेलं तर पवनसूत नवली संघ मेगा फायनलमध्ये पोहोचला, परंतु कुमारजी माळी आणि त्यांची पूर्ण टीमचं नक्कीच कौतुक करावं लागेल. अप्रतिम दर्जेदार त्यांनी स्पर्धा भरवली. म्हणून आपण सांगतो ना की पहिला स्पर्व म्हणून आम्हा सर्वांना आहे कुमार माळी यांच्यावर गर्व, कारण की कमी वेळामध्ये अशा प्रकारे स्पर्धा करणं खूप कठीण असतं. परंतु कठीण काळामध्ये जे पुढे साकारतोय तोच प्रत्येक ठिकाणी जिंकू शकतो असं कुमार माळी आणि त्यांच्या टीमने काम केलंय. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये विरार अर्नाळचा हार्दिक पांड्या, मिस्टर विघ्नेश साकलतोडे, वन ऑफ द बेस्ट ऑलराऊंडर खेळाडू असं म्हणावं लागेल, तो आलाय मैदानाच्या आतमध्ये. अगदी बरोबर, ज्या पद्धतीने तुम्ही उल्लेख केला तोच विघ्नेश राईट हँड ओव्हर द स्टंप्स आलेत. पहिलाच बॉल, खूप चांगला चेंडू. इथे आपण पाहतात बोट उचलला आकाशाकडे. विघ्नेश साखळतोडे सांगतात की का म्हणून मी अर्नाळ्याचा हार्दिक पांड्या आहे, एक उत्तम गुणवंत गोलंदाज. आणि कुमार माळी सरांच्या माध्यमातून 1000 रुपये विघ्नेश साखळतोडेसाठी त्यांनी पवन केनेला गारद केलंय. गॉन ऐकून तो ऐकून बॅटल होता आणि परत पाहू शकाल विघ्नेश साकलतोडने चेंडू जो टाकला सर पाहू शकाल लेग बिफोर मध्ये यष्ट्यांच्या समोर पवन केने क्लीन प्लम्प गॉन. मोठा गडी पास झाला, मोठा मासा गळायला लागला. पाहू शकाल बघा ऑल इंडिया ओपन खेळाडू आहेत, खूप लांबचा सफर असतो, परंतु पाहू शकाल आजच्या सकाळच्या सत्रामध्ये पाहू शकाल अर्नाळा संघ नरपडला खेळत होता आणि तिकडे आज दिवसामध्ये तपतपत्या उन्हामध्ये क्रिकेट खेळला. विघ्नेश साकल संध्याकाळीकडे पोहोचला आणि ऑल इंडिया आयकॉन म्हणून तो आज मैदानामध्ये खेळतोय. हे क्रिकेट आता सध्या खऱ्या अर्थाने आपण पाहतायत जे व्यावसायिक क्रिकेटपटू आहेत त्यांचं सध्या भरपूर दागदुगीचं जीवन असतं. डेला खऱ्या अर्थाने आपण पाहतात कुठेतरी वेगळी स्पर्धा, नाईटला एक वेगळ्या स्पर्धेकडे जावं लागतं, पुन्हा एकदा दुसऱ्या दिवशी क्रिकेट, फक्त क्रिकेट असे खेळाडू आता व्यावसायिक गटातले आपल्याला बघायला मिळतात. विघ्नेश साखळतोडे त्यातलं एक उत्तम प्रात्यक्षिक, ज्यानं ऑलराऊंडर म्हणून खूप चांगली भूमिका. जेवढे चांगले ओव्हरआर्म क्रिकेटपटू आहेत तेवढे चांगले अंडरआर्म क्रिकेटपटू देखील आहेत आणि सध्या आता मैदानाच्या आतमध्ये चांगली गोलंदाजी करतात. नक्की त्यांचं नाव सुद्धा विरार प्रीमियर लीग मध्ये प्लेअर ऑफ द सिरीज बाईक राहिली अंडरआर्म मध्ये. अगदी बरोबर. याही वेळेला विघ्नेश साखळतोडेला सन्मान मिळतोय. नवीन फलंदाज दाखल झालेत साईश ठाकूर, एक चांगले क्रिकेटपटू, तंत्रशुद्ध फटके खेळण्यात अगदी माहीर, आणि ते आता दाखल देखील झालेत साईश ठाकूर. नक्की जबाबदारी कृतेश्वर असणार आहे आणि साईजवर असणार, कारण की 3 गडी बाद झाले. धावा धावफलकात 44, 5वा षटक मार्क असताय उत्कर्ष. इकडून जर 55-60 धावा झाल्या तर बॅटल चांगला होणार आहे निश्चित स्वरूपात. 55-60चा मॅच मजा येईल. क्रितेश घरतसाठी बॉल पुन्हा एकदा बराच काळ हवेत, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली, आणि इथे आपण पाहतात काय कॅच टिपलाय अतिशय सुंदर पद्धतीनं, जिथे आपल्याला बघायला मिळाले. बघा चांगला झेल टिपला, तिकडे खेळाडू होते शॉर्ट फाईन लेगला, परंतु चेंडूवर नजर ठेवली. धावता धावता नक्कीच फ्लड लाईट मध्ये कृणाल तिकडे होते, अप्रतिम रुणाल तिकडे होते. चांगला झेल त्याने टिपला. बघा स्वतःला झोकून दिलं आणि त्याला माहित आहे की कृतेश घरतचा विकेट किती महत्वपूर्ण. शेवटच्या क्षणावर चेंडूवर नजरा ठेवल्या आणि त्याने झेल टिपला आणि या षटकामध्ये पाहिलं गेलं 2 मोठे गडी बाद केलेत विघ्नेश साखळतोडे या गोलंदाजाने. जबरदस्त गोलंदाजी. एक स्टार क्रिकेटपटू म्हणून तुमच्याकडे ज्या वेळेला पाहिलं जातं ना त्यावेळेला तुम्हाला सिद्ध करणं गरजेचं असतं. त्यावेळेला विघ्नेश साखळतोडे मागची जेव्हा स्पर्धा झाली उमरोळीमध्ये तेव्हा शुभमंगल धनसार या संघाकडनं मॅच फिनिशर राहिले सेमीफायनलचा मॅच. याही वेळेला सध्या सेमीफायनलचं घमासान चालू आहे. जयंबे सातपाडीसाठी खूप चांगली गोलंदाजी करतायत. 2 बॉलमध्ये त्यांनी खऱ्या अर्थानं 3 बॉलमध्ये खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल एक रन देत असताना 2 धक्के देखील दिले. चांगली गोलंदाजी. स्लॉग मध्ये जबरदस्त क्रिकेट. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सार्थक करत आला, परंतु काय कमबॅकला 44 4.3 चेंडूचा खेळ संपला गेला. गोलंदाज तयार. 5वा षटक आणि 5व्या षटकामध्ये विघ्नेश आले. जे आयकॉन खेळाडू आहेत त्यांना फक्त 1 षटक या स्पर्धेचा नियम आहे आणि ज्या अनुषंगानं विघ्नेश साखळतोडे आलेत आणि येता क्षणी 2 महत्वाचे धक्के. गोलंदाज तयार. सार्थक साठी कन्व्हिन्सिंग लाईन, शरीरापासून दूर थोडासा वेग कमी केला आणि फ्लाइट दिली बॉलला, डॉट बॉल. खूप कमी वेळ आपण स्कोर कार्ड पाहू शकाल. अशा प्रकारे दिसतं 44 4.4 चेंडूचा खेळ संपला गेलाय आणि पार्टनरच्या माध्यमातून आपण स्कोर कार्ड पाहू शकाल. काय अप्रतिम स्कोर कार्ड आहे, परंतु काय चेंडू राहिला, टप्पा पडण्याचा मध्ये आणलाय. 44 4.4 चेंडूचा खेळ संपलाय. 5वा बॉल ओव्हर द स्टंप्स. याही वेळेला काय गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी. यष्टीरक्षकाची साथ पूरक नाही मिळाली. कमरेवरती हात जातात, डोक्यावरती हात जातात. खऱ्या अर्थानं ज्या वेळेला गोलंदाज चांगली गोलंदाजी करतो 3 रन
परिपूर्ण केले. एका लेवलचे ज्या वेळेला खेळाडू मैदानाच्या आतमध्ये असतात त्यावेळेला रनिंग बिटवीन द विकेट तुम्हाला चांगली बघायला मिळते. इथे देखील तेच झालं, 3 रन मिळाले. बघा साईजचा कमिटमेंट खूप चांगला होता. पहिल्याच धाव त्यांनी वेगाने गेले पाहू शकाल. खूप मागे चेंडू होता, त्यांनी पाहिलं की 3 धावा होऊ शकतात. त्यांनी चांगला त्यांनी कॉल दिला. सार्थकने त्या कॉलला होकारामध्ये तब्दील केलं आणि 3 धावा परिपूर्ण केल्या. धावसंख्या 47. या षटकामधला येणारा शेवटचा अंतिम चेंडू 5वा षटक मार्गस्थ आहे मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज तयार. विघ्नेश साखळतोडे, अर्नाळ्याचा हार्दिक पांड्या. जबरदस्त क्रिकेट. गोलंदाजीनं मन जिंकली. विथ द बॅट तेही तेवढे आक्रमक आहेत. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा चांगला बॉल. स्ट्राइकिंग एंड रोटेट होतं. यष्टिरक्षण पूरक नाही. पंच दर्शवतात की व्हाईट बॉल +1 म्हणजेच या 2 रन मिळतील. बघा 49 धावा धाव फलकावर. या क्षणामध्ये तुम्ही जेव्हा एक्स्ट्रा चेंडू टाकतील ना कुठे ना कुठे दबाव तुमच्यावर वाढणार आहे. कारण विघ्नेश साखळतोड आतापर्यंत चांगली गोंधळी केली, परंतु या क्षणामध्ये व्हाईट बॉल टाकले त्यामध्ये 2 एक्स्ट्रा धावा आल्या. धावफलक 49 जाऊन पोहोचेल. 4.5 चेंडूचा खेळ संपलाय. अजूनही या इनिंग्समध्ये येणारे 7 चेंडूचा खेळ बाकी असेल. शेवटचा बॉल. षटक क्रमांक 5. अगदी शेवटचा बॉल आहे. या वेळेला आपण पाहतात सॉफ्ट हँडने फक्त बॉलला पुश केलं. स्वतः विघ्नेश फॉलो थ्रू मध्ये आले. आता फेकी वेगाने केली. फलंदाज इथे बाद होतील. ज्या अनुषंगाने यष्टिरक्षक खूप कॉन्फिडन्स मध्ये आहेत. तिसऱ्या पंचांची घेतल्या मदत. वॉर रूम मध्ये तिसरे पंच बिझी होतील. नक्कीच खूप चांगली कमिटमेंट राहिली, चांगली फेकी राहिली. थोडासा बिझी केल्या पाठीच्या माध्यमात तिसरे पंच अक्षय नाईक आमच्या बरोबर नाहीत. काय घडलं मैदानाच्या आत ते पाहिलं जाईल. वॉर रूम मध्ये कुठे ना कुठे चेंडू जेव्हा हातामध्ये आला गॅदर झाला होता. यष्ट्या जेव्हा उद्ध्वस्त केला चेंडू हातामध्ये आहे का नाही ते पाहण्यासाठी DRS घेतलाय. यावेळेस पाहू शकाल आउट. बॅटर फ्रेम मध्ये नव्हते. चेंडू हातामध्ये लागून यष्ट्यावर लगावला आणि पंचाने पाहिलं आणि सार्थक करत बॅक टू डगआउट. बघा 50 वर लागणारा 5वा हादरा. 5 षटकांच्या समाप्तीने 50 धावा धाव फलकावर. 5 गडी बाद. 5 षटकांचा खेळ संपलाय. 50 रन 10ची सरासरी. आता नवीन फलंदाज रोहन आलेत. एक मजबूत बांध्याचे, मजबूत यष्टीचे. ज्या पद्धतीनं शरीराची बांधणी आहे त्या पद्धतीनं धावांचा वेग देखील येईल का या अनेक गोष्टींचा इथे आता 6 बॉल मध्ये आपल्याला खेळ बघायला मिळणार आहे. रोहन आलेत गोलंदाजी ट्रॅक वरती. गोलंदाज शेवटचं षटक मनीष. विघ्नेशने प्रभावी केलं. स्टार आयकॉन खेळाडू. एका बाजूला भार्गव पाटील, एका बाजूला विघ्नेश साखळतोडे. समोरच्या संघामध्ये जर तपासून पाहिलं तर प्रथमेश ठाकरे वारेड आणि एका बाजूला पवन केणे भिवंडीचा स्टार. जबरदस्त क्रिकेट. आजच्या रजनीमध्ये फक्त एक संघ सोडला RR शिरगाव, तर प्रत्येक संघानं 2-2 खेळाडू स्टार आयकॉन मध्ये बघायला मिळाले. परंतु RR शिरगाव संघाचं मी कौतुक करीन. गावचे एक गाव एक संघ फॉर्मॅट घेऊन आले. लढा चांगला दिला. क्रिकेटमध्ये पराजय आणि जय या 2 गोष्टी आहेत. तुम्ही कसं खेळतात, कसं खेळलात आणि तदनंतर रिझल्ट, ह्या अनेक गोष्टींचं एक वेगळा स्वरूप असतं. सध्या आपण पाहिलं शेवटचे 6 बॉल. शेवटच्या 6 बॉल साठी पहिला चेंडू फेस करण्याकरिता या शेवटच्या षटकामध्ये आपल्याला बघायला मिळतात साईश ठाकूर आहेत. मनीष या षटकातील पहिला बॉल घेऊन गोलंदाज तयार. राईट हँड ओव्हर दी स्टम्प्स. पहिलाच बॉल साईशनं फटका खेळण्याचा प्रयत्न होता आणि तिथे आपण पाहतात मिस टाइम स्ट्रोक. रनआउटची संधी आणि त्या संधीला साधलं फलंदाज रोहन आले आणि येता क्षणी बाद देखील झाले. गॉन. बघा चुकी नक्कीच झाली. 6वा गडी बाजारात धावा धाव लगावं लागलं. तब्बल 50 वर धावसंख्या. बघा जी सुरुवात झाली होती ना उत्कर्ष असं वाटलं ते कुठे कुठे चांगल्या मोठ्या धावफलकावर जाईल, परंतु पहिल्या 2 षटकार त्यानंतर मागील षटकात धावा थांबल्या गेल्या. पवनने नक्कीच त्यानंतर 2 षटकार परत खेळले. 4थ्या षटकामध्ये त्यांचा विकेट आला. तिकडून पूर्णपणे सामन्यामध्ये कमबॅक केला जय अंबे सातपाडी या संघाने आणि सातपाडी करांचा कौतुक करावा लागेल. या मैदानात जेव्हा जेव्हा सातपाडीचं नाव नक्कीच टॉप 2 मध्ये असतोच. ही सुद्धा संधी आहे सातपाडी जय अंबे या संघाला, परंतु समोर तेवढा ताकदीचा संघ जे बजरंग बिरवाडी. नवीन बॅटर मैदानाच्या बॅटिंगसाठी आला तो म्हणजे मिस्टर ऋषी आलाय 8व्या क्रमांकावर. 50 गडी बाद. ऋषी आलेत. खऱ्या अर्थानं आपण पाहतात पहिल्या दिवशी खूप चांगली खेळी त्यांनी देखील केली. ज्यावेळेला स्पर्धेमध्ये तुम्ही पॉईंट खऱ्या अर्थानं आपण पाहतात जे 8 संघाच्या पॅनलला खेळत होता तदनंतर ऋषीची कामगिरी चांगली होती. आज खऱ्या अर्थानं आपण पाहतात संघ अडचणीत असताना तुम्ही कुठल्या पद्धतीने खेळाला पुढे नेता हे महत्वाचं आहे. गोलंदाज शेवटचं षटक मनीष यांचं. स्ट्रायकिंग एंडला ऋषी घरत आलेत. एक नवतरुण खेळाडू
आणि तेच ऋषी आक्रमकतेसाठी जाणले जातात. पुढचा बॉल येता क्षणी आक्रमक झालेत. चेंडू बराच काळ हवेत. प्रतीक मोरे बॉलच्या खाली. नाही चुकी होणार. फलंदाज बाद. तू चल में आया गॉन. नक्की साईज सुद्धा मोठा फटक्याच्या नादामध्ये बाद झाला, परंतु प्रतीकचं कौतुक करावं लागलं. 2 त्यांनी झेल सुरेख टिपलेत. निकुंज राऊत आणि साईज यांचं आणि धावसंख्या 50 वर स्थिरावले गेले. 7 गडी बले पूर्णपणे दबाव यावेळेस जय बजरंग बिरवाडी या संघावर आहे. कुठं कुठे बॅकफुटला संघ आलाय. शेवटच्या अंतिम षटकामध्ये पहिल्या 2 चेंडूमध्ये 2 गडी बाद झाले, एक धावचीत मध्ये एक झेलमध्ये. बघा राहुल आला नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. तब्बल 9व्या क्रमांकावर पाहू शकाल रिप्ले मध्ये काय सुरेख झेल टिपलाय प्रतीक मोरेच्या माध्यमातून. अप्रतिम कॅच त्यांनी घेतलाय नवीन बॅटर मैदानाच्या आत. राहुल आला म्हणजे 9व्या क्रमांकावर स्ट्राईकवर, परंतु डेथ ओव्हर मध्ये काय गोलंदाजी राहिली आहे मनीषच्या माध्यमातून. सुरेख अप्रतिम गोलंदाजी. चांगली गोलंदाजी. विघ्नेश साखळतोड्याच्या पावलोपावली मनीषने देखील शेवटच्या षटकामध्ये चांगला हातभार लावला. याही वेळेला प्रचंड वेग, जबरदस्त वेग हाताळतात. रनआउटची संधी. फलंदाज इथे बाद. कॉम्प्रोमाइज ऋषीसाठी होते. गॉन. नक्कीच विकेट सॅक्रिफाईस केलाय आणि राहुल धावची 2 बाद झाल्या. बघा मागील 3 चेंडूमध्ये 3 गडी बाद आलेत. 2 धावचीत एक झेल. कुठे ना कुठे 8वा गडी बाद झाला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मला वाटतं विक्रांत ठाकूर येईल. चिनू बॅटिंगसाठी येईल. 10व्या क्रमांकावर कुठे ना कुठे दबाव पूर्णपणे वाढला गेलाय. तो म्हणजेच जय बजरंग बिरवाडी या सांगला. आपण 60-65 ची गोष्ट करत होतो उत्कर्ष, परंतु इकडे 5.3 चेंडू मागे मात्र 50 धावा आणि तब्बल 8 गडी बाद झालेत जय बजरंग बिरवाडी या संघाचे. परंतु कौतुक करावं लागेल JMB सातपाडी 11 या संघाचं सुद्धा. चिनू आलेत खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये. गडी बाद झालेत जो तुम्ही उल्लेख केला की 8 धक्के, म्हणजेच इथून आता गोलंदाजांची लाईन आपल्याला पाहायला मिळत आहे. चिनू एक चांगले ऑलराऊंडर आहेत. आज खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये ज्या वेळेला दाखल झालेत आणि जय बजरंग बिरवाडीसाठी आता इथून चेंडू जर तपासून पाहिले तर येणाऱ्या काळात चेंडू आहेत ते म्हणजेच 3 बॉलची कहाणी काय होईल, टार्गेट कितीचं सेट होईल, या अनेक गोष्टी आहेत. गोलंदाज होतील तयार. या षटकातील 4था बॉल. ऋषी घरत स्ट्रायकिंग एंडला. ऋषीसाठी गोलंदाज तयार होतील. यावेळेला इथे देखील आपण पाहतात बॅट चिकट. फलंदाज ऋषी घरत. बॅक टू दी डगआउट गॉन. बघा स्वतःवर विश्वास दाखवला होता. स्ट्राईकवर आले होते, परंतु यावेळेस क्रॉस बॅट खेळायचा प्रयत्न होता. इनसाइड नक्कीच लगावली गेली आणि चांगला झेल भार्गव पाटीलने पकडला. यष्ट्यांच्या मागे खूप सुरेख डिस्ट्रॅक्शन आणि 4 चेंडूमध्ये 4 विकेट आलेत. पहिल्या चेंडूवर धावची बाद झाली म्हणजे फलंदाज, तदनंतर झेलमध्ये बाद झाले फलंदाज, तदनंतर 3ऱ्या चेंडूवर धावचीत झाले आणि 4थ्या चेंडूमध्ये कॉट बिहाइंड. शेवटचा अंतिम फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जीवा आलाय. जीवा मैदानाच्या आतमध्ये पहिल्या 4 चेंडूमध्ये 4 गडी बाद. 50 वर धावसंख्या स्थिरावली गेली. जीवा घरत मैदानाच्या आतमध्ये 4 बॉलचा खेळ परिपूर्ण झाला. धावसंख्या फलकावरती आपण पाहतायत त्या म्हणजेच 50. जीवासाठी याही वेळेला बॉल वेगवान पद्धतीने आला. अगदी भन्नाट वेगासहित अचूक टप्पा. चांगली लाईन, चांगली लेंथ. डॉट बॉल. डॉट बॉल नक्कीच. शेवटचा अंतिम चेंडू. एकही धाव आतापर्यंत खर्च केली नाहीये. जर इथे विकेट मिळाला तर अक्षय पाटील यांच्याकडनं 500 रुपयात गोलंदाज मनीष याला. इथे फटका खेळलाय कव्हरला. डीप एक्स्ट्रा कव्हरचे खेळाडू वेगानं बॉलकडे पोहोचतील. फेकी देखील अचूक आली. तत्पूर्वी खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं. आता 2 रन तर पूर्ण झाले. तिसरीच्या प्रयत्नात जय बजरंग बिरवाडी ऑल आउट. 52 धावा धावफलकावरती. 53 ची गरज. फायनलच्या मॅच मध्ये कोण येणार कोण नाही येणार या फक्त येणाऱ्या 6 षटकांमध्ये आपल्याला समजेल. तत्पूर्वी घेऊया एक छोटासा ब्रेक आणि येऊ या दुसऱ्या डावामध्ये.
चला सामन्याला आपण सुरुवात करू. मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल जे प्रेक्षक आहेत तसं बाहेर होण्या प्लीज. आपण सामन्याला सुरुवात करतोय दादा. चला आपण सामन्याला सुरुवात करणार आहोत. अंतिम सामना अजून बाकी आहे आणि या इनिंग्स मध्ये अंतिम इनिंग आपण पाहणार आहोत. या सामन्यामध्ये अंतिम इनिंग सेकंड सेमीफायनल. बघा 53 धावांचा पाठलाग करायचा आहे तो म्हणजे जे अंबे सातपाडी या संघाला. आणि एका बाजूला पाहू शकाल जे अंबे सातपाडी तर एका बाजूला जय बजरंग बिरवाडी. च्या माध्यमातून पुरस्कृत केलेला संघ आहे. पहिला षटक गुण गोलंदाज प्रथमेश ठाकरे. 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला पाहू शकाल भार्गव पाटील तर दुसऱ्या बाजूला फलंदाज पाहू शकाल शुभम. मैदानाच्या आतमध्ये नवली जे प्रेक्षक आहेत त्यांचा कोणातरी चष्मा पडलेला आहे. जर कोणाला मिळाला असेल तर तो प्लीज पोचवा कॉमेंट स्टुडिओमध्ये. नवलीचे जे प्रेक्षक आहेत त्यांचा तो गॉगल पडलेला आहे तर तो मैदानाच्या आतमध्ये कुणाला मिळाला तर तो प्लीज पोचवा. बघा 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल बॅटिंग साठी आले. एका बाजूला पाहू शकाल फलंदाज असणार आहे तो म्हणजे भार्गव पाटील. दुसऱ्या बाजूला शुभम सलामी फलंदाज शुभम पाटील आणि भार्गव पाटील. पाटील बंधू मैदानाच्या आतमध्ये आहेत. जे एमबे सातपाडी संघटने एका बाजूला पाहू शकाल वॉरेटचा वंडर बॉय गोलंदाज माकवर प्रथमेश ठाकरे गुड्डू. 53 धावांचा पाठलाग करतात 6 षटकांमध्ये. बघा 36 चेंडू 53 धावा डिफेंड करावा लागतील जय बजरंग बिरवाडी या संघाला. अल्पेश जी राऊत यांच्या माध्यमातून पुरस्कृत केलेला संघ आज त्यांचा वाढदिवस सुद्धा आहे तर बिरवाडी संघ नक्कीच त्यांना आज उपहार देण्याच्या मनामध्ये असण्याच्या मेगाफायनलमध्ये जाईल उपहार दिला जाईल. परंतु बघा पहिल्या षटकात सुरुवात होईल. पॉवर प्लेचा पहिला षटक शतक सजवलेला डीप काऊ कॉर्नरला एक खेळाडू आहे आणि पाहू शकाल सामन्याला सुरुवात होते. नक्कीच पाहू शकाल पहिला चेंडू प्रथमेशच्या माध्यमातून स्ट्राईकवर शुभम. पहिला चेंडू नटराज मध्यामधून खेळला डीप मध्ये खेळाडू आहे. पुढे सरसावला चेंडूला फील्ड करतो राहुल. चेंडूला थोडासा बंबल झाला पवन केने परंतु यावेळेस सिंगल धावाने समाधान मावला की नक्कीच श्रीगणेश झालाय. 1 चेंडू 1 धाव. बघा पहिल्या चेंडूवर श्रीगणेश झाला सिंगल धाव नक्कीच परिपूर्ण झाली आहे. अजून बनवायचे 52 येणारे चेंडू 35 तसं फिल्डिंग मध्ये बदलाव केला जाईल. पाहू शकाल नौकरा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय पण विकेटला खेळून ठेवले गेले. तिकडे असतील विक्रांत ठाकूर शॉट मिड ऑन मैदानाच्या आतमध्ये शॉट मिड ऑफ कव्हर आणि पॉइंट सर्कलच्या आतमध्ये ठेवले गेले. शॉट थर्डमॅन यावेळेस पाहू शकाल शॉट फाइंडर खेळाडू चेंडूला फील्ड करता फेकी केली. नॉन सेकंडला फेकी केली. डायरेक्ट हिटचा प्रयत्न प्रथमेश डायरेक्ट हिट करण्याच्या नादामध्ये थोडासा बाजूने चेंडू निघून गेलाय. उत्कर्ष हा क्षण खूप महत्वपूर्ण होता परंतु यावेळेस काय घडलं सगळ्यांनी डोक्यावर हात ठेवलाय. खूप महत्वाचा क्षण कारण इथे भार्गव पाटील बाद होण्याची दाट शक्यता रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. निश्चित स्वरूपात बॉल गेला होता तिथे शॉट फाईन लेगला तिथून फेकी आली प्रथमेशकडे आणि प्रथमेशनं हिट करण्याच्या प्रयत्नात यष्ट्या मिस झाल्या. सिंगल परिपूर्ण होते. बघा लहानपणामध्ये गोट्या किंवा लगोरी खेळणं खूप गरजेचं असतं.
जेव्हा तुम्ही एम बरोबर लावता तर गोट्या किंवा लगोरी खेळणं गरजेचं आहे, तेव्हा तुमचा एम बरोबर लागू शकतो. त्यावेळेस धावसंख्या 2 वर जाऊन पोहोचेल. क्रॉस बॅट खेळायचा प्रयत्न, सूर्य चेंडू मध्ये आणला गेला, डॉट बॉल, निधाव चेंडू. चांगला चेंडू हाताळला. मागच्या बॉलच्या तुलनेमध्ये या बॉलमध्ये खूप चांगलं व्हेरिएशन बघायला मिळालं. पडल्यानंतर बॉल आतल्या बाजूनं वळण घेणारा राहिला. यष्ट्यांच्या मागे एक रितेश घरत, त्यांचे सेफ हँड, डॉट बॉल. नक्कीच अप्रतिम सूर्य एक दर्जेदार कमबॅक म्हणावा लागेल. 3 चेंडू आणि 2 धावा दाखल. अजूनही बनवायचे 51. येणारे चेंडू 33. 2 चेंडू 1 वर बॅटिंग करतोय शुभम पाटील, 1 चेंडू 1 वर बॅटिंग करतोय भार्गव पाटील. हलक्या बॅटिंग खेळला गेला, फॉलो थ्रू मध्ये स्वतःला चेंडूला फील्ड करतो, डॉट बॉल. चांगला कमबॅक म्हणावा लागेल. मागील दोन्ही चेंडू आलेत निर्धाव. डॉट बॉल, हे डॉट बॉल तुम्हाला स्किप करावे लागतील. प्रत्येक बॉलवरती रन बॉल जरी मॅच तुम्ही पुढे नेत राहिलात पॉवर प्ले मध्ये, ते महत्वाचं राहील. बॅटिंग टीमसाठी खूप मोठं टार्गेट नाही, परंतु लढण्यासाठी सन्मानजनक टार्गेट आहे. नक्कीच पुढील चेंडू प्रतिक्रिया प्रथमेश. शॉर्ट बॉल पाहू शकाल, डीप स्क्वेअर लागला, खेळाडू खूप दूरवर आहे. चेंडू निघून सीमारेषा पार, अलम द कार्पेट, हा आलाय आमदार चषक चौकार, 4 धाबा. चांगला फटका केला, हाफ ट्रॅकरचा बॉल, आणि त्यावरती खऱ्या अर्थानं शॉटम पूल केला, जिथे खूप वेगानं बॉल डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्लिअर करत असताना जबरदस्त पद्धतीने फटकेबाजी आता झाली. मागचे 2 बॉल डॉट आणि त्याचं उत्तर दिलं, या बॉलवरती चौकार शोधला. नक्कीच चांगला फटका मानावा लागेल. पॉवर प्लेचा षटक मार्क असताना त्याचा फायदा उचलला गेला. मिड विकेटला खेळाडू स्क्वेअरला चेंडूला ट्रॅव्हल केला. JMB सातपटे डगआउट कडे चेंडूला पाठवून दिला 4 धाबांसाठी. धावपळ जाऊन पोहोचेल 6 अंकावर. आता बनवायचे 47. येणारे चेंडू असेल 31. यावेळेस फक्त पंच केला, तिकडे विक्रांत चेंडूला फील्ड करतो, फेकी करतोय. यावेळेस काय काढलाय, एक धाव वेगाने परिपूर्ण केली. धावसंख्या एकटी पुढे ससावते 7 अंकावर. पहिला षटक संपला गेलाय बिनगडी बाद. पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर धावांची गती तपासून पाहिली तर 7 या फलकावरती आहेत. इथून देखील आपण पाहतात या मॅच मध्ये खूप चांगला बॅटल चालू आहे. पहिलं षटक जरी रन असतील 7 तरी देखील आपण पाहतात जमेची बाजू अशी आहे की ते बिनबाद आहेत, आणि ते महत्वाचं आहे. नक्की रिप्ले मध्ये पाहिलं गेलं तर चांगला क्षेत्रक्षण होतं, तेवढं चांगली धाव घेतली भार्गव पाटीलने. बघा 25 मिनिटं सेमीफायनल सामन्यात स्पीडअप करायचं. बघा जास्त वेळ घेऊ नका. आमचे आयोजक दर्शक कुमारजी माळी साहेबांच्या माध्यमातून आपण स्पर्धा पाहतोय. 2.45 मिनिटांमध्ये पहिल्या षटक संपल्या गेले. चांगल्या नक्कीच कालावधी घेतली आहे प्रथमेश ठाकरे या गोलंदाजाने. नवीन गोलंदाज कोणाला इंट्रोड्यूस केला जाईल हा प्रश्नचिन्ह निर्माण झालाय. प्रथमेशने पहिला षटक टाकला, दुसऱ्या षटकामध्ये राहुलला इंट्रोड्यूस केला जाईल. राहुल आलाय. मग वैयक्तिक पहिल्याने संघाकडून दुसरा षटक घेऊन होते. धावसंख्येत आपण 7 आता बनवायचे. विजयासाठी 46. येणारे 5 षटक आणि 46 धावांचा पाठलाग. बघा आपण पाहतोय आमदार चषक 2025 या स्पर्धेला 2,02,000 व्ह्यूअर्स लाभले गेले. नक्कीच 2 लाखहून जास्त व्ह्यूअर्स आमदार चषकाला लाभले गेले. नक्कीच खूप चांगलं काम पार्टी नेटवर्कच्या माध्यमातून राहिलंय. डबल कॅमेऱ्याच्या माध्यमातून चांगला लाईव्ह आणि हायलाइट्स खूप चांगली आहे. आपण पाहू शकाल प्रत्येक का मुन्ना जयस्वाल असतील, जतीन किनी असतील, कॅमेरामॅन अतुल यादव असतील, तसं पाहिलं गेलं तर कपिल पाटील असतील, चांगलं काम करतात. नितीशजी पाटील यांची पूर्ण टीम आहे. त्यावेळेस ऑन साईडला फटका सुरेख खेळला आहे. तिकडे खेळाडू आहेत लांबवर, चेंडूला फील्ड करतील साईज ते पण 2 धावा नक्कीच परिपूर्ण केला. धावसंख्या दोन्ही पुढे सध्या बॅकअपला खेळाडू होते, परंतु 2 धावांनी समाधान मानावं लागेल. धावसंख्या 2 पोहोचेल 9 अंकावर. 2 धाव्यांनी धावफलकावरती 9 धावा, जिथे आपण पाहतात 53 धावांचा पाठलाग आहे. खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल षटक क्रमांक 2 मध्ये राहुल आले आणि त्यांच्या पहिल्याच बॉलवरती फटका खूप चांगला खेळला, 2 रन. पुढील चेंडू राहुल टू शुभम, जास्त बाहेर ठेवण्याचा प्रयत्न होता. बघा लगेच पाहू शकाल डबल डिजिट मध्ये धावसंख्या 2 पोहोचेल. वाईटचा पंचाने दर्शवत असताना आणि बघ या मागील चेंडूमध्ये काय घडलं होतं. फटका जेव्हा खेळला होता शुभम तिकडे सार्थक होते, झेल टिपण्याचा प्रयत्न केला, परंतु थोडासा हाताला चेंडू नकून ट्रॅव्हल झाला. प्रयत्न चांगले राहिले सार्थकचे, परंतु झेल टिपता आला नव्हता. त्यावेळेस पाहू शकाल क्रॉस बॅट खेळायचा प्रयत्न लावडे अपील नक्कीच केली आहे, परंतु पाहू शकाल एक सिंगल धाव लेग बायच्या रूपामध्ये. चेंडूची उसळी जास्त होती, पंचाने हे पाहिलं, तदनंतर नॉट आउटचा कॉल दिला गेला. लेग बायच्या मध्ये 1 धाव नक्कीच परिपूर्ण केली. धावसंख्या एकटे पुढे सरसावते 11 अंकावर. 11 धावा धावफलकावरती. दुसरं षटक पॉवर प्ले मध्ये सध्या आपण खेळ पाहताय आणि त्या षटकाचा खेळ चालू असताना बिरवाडीचे गोलंदाज राहुल यांनी आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली. चला स्पीडअप करा, यानंतरचा फायनलचा मॅच 3 वाजत आलेत. एक सामना तोही आहे, बक्षीस वितरणे अनेक कार्यक्रम आहेत, त्या अनुषंगाने वेळ कमी घेता आपल्याला चांगलं क्रिकेट खेळायचं आहे. नक्कीच मी धन्यवाद करेल अनुराग चव्हाण यांचा. नक्कीच शेवटचा अंतिम दिवशी रजनीमध्ये आम्हाला बोलवलं गेलं, या स्पर्धेचा एक घटक बनवलं गेलं. नक्कीच अनुराग चव्हाण खूप खूप धन्यवाद असेल. आणि पूर्ण
आमदार चषक कमिटीचा सुद्धा आपण धन्यवाद करूया. यानंतर आपण रजा घेणार आहोत आणि पुढील सामन्यामध्ये नक्कीच मंथन आणि दीपक संख्या यांचा आवाज आपण ऐकणार आहोत. यावेळेस पाहू शकाल परत एकदा पंचांचा दोन्ही हा समांतर धावा येतील. गावांतर बॅक टू बॅक 2 वाईट बॉल आले. बघा थोडासा दबाव निर्माण झालाय राहुलवर सुद्धा. डावकर फलंदाज अथर्व खूप बाहेरचा चेंडू होता. व्हाईट बॉल दर्शवल्या गेल्या. धावसंख्या एकपर्यंत ससावते. धावसंख्या धावफलक तब्बल लगावल्या गेल्या ते म्हणजेच 12. एक्स्ट्रा मध्ये जी गोलंदाजी होते त्यांना तुम्हाला थांबवावं लागेल. फलंदाजांना बॅट मधून रन करू द्या. तुम्ही ज्या वेळेला एक्स्ट्रा मध्ये टाकणार त्यावेळेला फलंदाजांसाठी तो एक बोनस होतो, कारण जिथे बॉल काउंट होत नसताना फक्त रन मिळते आणि ती जमेची बाजू राहते. नक्कीच पुढील चेंडू परत एकदा पाहू शकाल. तिसरा हॅट्रिक व्हाईट बॉल पाहू शकाल टाकला गेला ते म्हणजेच गोलंदाज मिस्टर राहुलच्या माध्यमातून. धावसंख्या 2 पोहोचेल 13 या अंकावर. 13 धावा धावफलकावरती. आता मेसेज देणं गरजेचं आहे राहुलला की भाई येणाऱ्या काळात तुला गोलंदाजी ही जी एक्स्ट्रा मध्ये चालू आहे ती स्किप करावी लागेल, कारण धावसंख्या आपण 53 ठेवलेल्या आहेत. 53 मध्ये जर तुम्ही सलग 3 वाईट हाताळले तर राहिले 50. या चेंडूवर जर वाईट बॉल आला तर सुरेंदर यादव यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. आता चेंडू वाईट आला तर 500 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. यावेळी नक्कीच खोलवर ते चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न होता. खेळाडू तिकडे चेंडू फील्ड करण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅकअपला खेळाडू आलेत. सिंगल धाव वेगाने परिपूर्ण केले. साईज तिकडे आलेले होते. चेंडूला फील्ड केला, फेकी वेगाने केली, पण सिंगल धाव तिकडेच वेगाने परिपूर्ण केली आहे भार्गव पाटीलने. 3 बॉलचा खेळ झालाय. भार्गव पाटील आपल्याला बघायला मिळालेत. खऱ्या अर्थानं खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट. षटक क्रमांक चालू आहे दुसरं. धावफलकावरती धावा आहेत त्या म्हणजेच आतापर्यंत 14 रन. सध्या मैदानाच्या आतमध्ये मॅच चालू आहे. एका बाजूला जय बजरंग बिरवाडी 53 धावा ठेवल्या. त्यांना थांबवण्यासाठी जयंबे सातपाडी संघात चेस करण्यासाठी दाखल झालाय. बघा 14 धावा धावफलक लगावले गेले. अजूनही पाहू शकाल या षटकामध्ये येणारे चेंडू असेल 3 दुसरा षटक मार्ग असतं. बघा गोलंदाजी अटकमध्ये जीवा घरत आहे, कृतेश आहे, विक्रांत ठाकूर आहे, राहुल इंट्रोड्यूस केले गेले गोलंदाजी मार्गावर. यावेळेस फटका सुरेख आहे. वा मध्यरात्री असं वाटतं की जे प्रेक्षक झोपले असतील त्यांच्या नक्कीच झोप उडत असतील असा फटका शुभम पाटीलने खेचलाय आणि तिकडे झेल टिपलाय एका हाताने प्रेक्षकाने. धावसंख्या 6 फ्लाय होते. धावसंख्या 20 या अंकावर. 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे राहुलजी संख्या यांच्या माध्यमातून. चला या प्रेक्षकाने झेल टिपला त्यांनी यायचं आमच्या मुख्य व्यासपीठाकडे. इथे आपण पाहू शकाल खूप चांगला फटका. एका बाजूला शुभम पाटील मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त बॅटिंग करतायत. थोडंसं दडपण. एका हाताने ज्यांनी कॅच टिपला त्यांनी आपली उपस्थिती नोंदवावी. ज्यांच्यासाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे यादव सरांच्या माध्यमातून, राहुल संके सरांच्या माध्यमातून. खऱ्या अर्थाने आपण पाहू शकाल गोलंदाज तयार. त्यावेळेस प्रतिता फटकाचा सुरेख खेळा टीममध्ये खेळाडू आहे. चेंडूला फील्ड करते, विक्रांत फेकी करते, परंतु एक धाव वेगाने परिपूर्ण दबाव यावेळेस जय बजरंग बिरवाडी या संघावर. या षटकामध्ये अजूनही पाहिले गेले तर एक चेंडूचा खेळ बाकी आहे. दुसरा षटक मार्ग असताय. धावा धावफलकावर 21. आता बनवायचे विजयासाठी तब्बल 32 धावा. येणारे चेंडू असतील 25 बॉल आणि 32. त्या एका षटकाराने मॅचला किती जवळ नेलं हे क्रिकेट असतं. गोलंदाज पुन्हा एकदा या षटकामध्ये शेवटचा बॉल कुठल्या पद्धतीने हाताळेल तेही महत्वाचं आहे. यावेळेस फटका तर फसलाय. खेळाडू मागे जातो. साईज चेंडू खाली आल्याने पाहू शकाल झेल टिपलाय. पहिला कडे पास झाला 21 अंकावर. आयकॉन खेळाडू बॅक टू द आउट. भार्गव पाटील मैदानाच्या बाहेर. मोठा मासा गळाला. इथे जर आपण तपासून पाहिलं तर आता मैदानाच्या आतमध्ये कोण येईल हेही महत्वाचं आहे. जयंबे सातपाडीकडनं विघ्नेश साखळ थोडेसारखा पिन शिटर, परंतु या मॅच मध्ये आता 24 बॉल आणि 24 बॉल मध्ये 32 आहेत. दाखल कोण होणार हा प्रश्न तेवढाच महत्वाचा आहे. बघा 8ची सरासरी प्रत्येक षटकामध्ये गाठावे लागेल. नवीन वाटर मैदानाच्या आतमध्ये आला जयेश. सातपाडी संघाचा एक अप्रतिम खेळाडू आहे तो मैदानाच्या आतमध्ये आलाय जयेश. 3ऱ्या क्रमांकावर 2 षटक 21 धावा 1 गडी बाद. पाहू शकाल 10.50च्या सरासरी धावा जमा केल्या गेल्या. आता येणारे 4 षटक आणि 32 धावांची गरज. प्रत्येक षटकामध्ये 8ची सरासरी गाठावी लागेल हा सामना जिंकण्यासाठी. ते म्हणजे जयंबे सातपाडी या संघाला. जो संघ या सामन्यामध्ये विजय होईल आजच्या रजनीमधला पहिल्या पर्वामधला मेगा फायनल खेळण्यासाठी सज्ज होईल पवनसुत नवली संघाच्या विरोधामध्ये. पवनसुत नवली विपक्षात कोण येत आहे या अनेक गोष्टी आहेत सध्या मैदानाच्या आतमध्ये. त्यासाठी चाललेली भानगड. 24 बॉल आणि 24 बॉल मध्ये करायच्यात 32 रन आणि गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज दाखल झालेत. ते म्हणजेच आपल्याला पाहायला मिळतात जीवा खैरत. एक जबरदस्त क्रिकेटपटू
खूप चांगले गोलंदाज, शार्पटन लेग स्पिनचा तिखट मारा आणि त्यासाठी जाणले जाणारे गोलंदाज जीवा घरत सध्या तिसऱ्या षटकामध्ये प्राचारणात आलेत. नक्कीच समर्थ म्हणजे जीवा यांना इंट्रोड्यूस केल्या गेल्या आणि पाहू शकाल लेग ब्रेक किंवा ऑफ ब्रेक खूप चांगल्या प्रकारे त्या हातात नाईटमध्ये बघा फ्लड लाईटमध्ये मोठमोठ्या फलंदाज नाचवण्याचं काम या गोलंदाज केलंय पालघर तालुक्यामध्ये. असा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय. नक्की थोडी चर्चा करतात जयेश आणि शुभम चांगली बॅटिंग करतो सध्याच्या घडीमध्ये. पाहू शकाल एक षटकार आणि चौकारच्या मदतीने तो 15वर पोहोचलाय. जितेश नॉस्ट्राईक जयेश नॉस्ट्राईक इनवर आहे. पहिला चेंडू सुरेख राहिला, ऑफच्या बाहेर टाकला गेला. डॉट बॉलने सुरुवात झाली आहे ती म्हणजे समर्थ खरे यांच्या माध्यमातून. धावांचा वेग वाढत असेल त्यावेळेला ब्रेक थ्रू आणि खऱ्या अर्थानं स्पीड ब्रेकर टाकणारा गोलंदाज बिरवाडीकडे एक, त्याचं नाव आहे जीवा. येता क्षणी पहिला बॉल डॉटनं सुरुवात, जबरदस्त गोलंदाजी. यावेळेस चपल झाले होते बॅटर परंतु खूप ऑप्शनच्या बाहेर ठेवला. पंचांनी व्हाईट बॉल घोषित केला. धावफलक एक नंबर 22. बघा उत्कृष्ट मागील षटकाच्या शेवटच्या चेंडूवर भार्गव आउट झाला. त्यानंतर या षटकामध्ये कॉन्फिडन्स नक्कीच वाढला असेल. पाहू शकाल गोलंदाज जीवा या गोलंदाज सुद्धा पाहू शकाल पुढील चेंडू परत एकदा. ओहो हो सुरेख अप्रतिम चेंडू. पाहिलं गेलं तर धाव घेण्याचा प्रयत्न करतात. तिकडे चर्चा केली गेली पंचांबरोबर काय घडलं मैदानाच्या आतमध्ये हे दर्शवलं जाईल. दोन्ही पंच चर्चा करतील. बघा मैदानाच्या आत जेव्हा जेव्हा चर्चा होते तेव्हा तेव्हा काही ना काही खर्च होते. यावेळी चर्चा करतात दोन्ही पंच. निश्चित स्वरूपात काय होतंय काय बिघडतंय दोन्ही पंच दर्शवतील की काय झालं आणि काय बिघडलंय. डेलिब्रेट दर्शवलंय म्हणजेच हा डॉट बॉल राहील. बघा बॅटर सफल झाला होता पण त्याने बॅट फिरवली नव्हती. फक्त चेंडूला पाहत राहिला. चेंडू येऊन अंगावर लागला. बॅट त्यांनी हिट केले. त्या अनुषंगाने क्रिकेटच्या भाषेमध्ये डेली बॅट असं सांगतात आपण. आणि या चेंडूवर कुठलाही धावा नसणार आहे. डॉट बॉल आलाय. यावेळेस सुरेख चेंडू डॉट बॉल. अप्रतिम गोलंदाजी सुरेख कमबॅक म्हणावं लागेल समर्थ करत जीवा. बघा जीवाचे या 3 चेंडू कुठे ना कुठे साईकता जय बजरंग बिरवाडीच्या खाम्यामध्ये जीव आणला असं म्हणावं लागेल. निश्चित स्वरूपात ज्या पद्धतीने तुम्ही उल्लेख केला कारण संपूर्ण डगआउट शांत झालं होतं. जीवा आले आणि जीवा यांनी टाळ्या वाजवण्याची शिट्ट्या वाजवण्याची संधी दिली. चांगली गोलंदाजी. या षटकामध्ये 3 बॉलचा खेळ त्यांनी केला. 1 बॉल वाईट देखील हाताळला. वाईट वगळता 3 बॉल डॉट आलेत. अप्रतिम गोलंदाजी म्हणावं लागेल जीवाच्या माध्यमातून. यावेळेस पाहू शकाल काय घडलाय. अपील नक्कीच लाउडेट केली आहे आणि पंचाने व्हाईट बॉल घोषित केला. धावसंख्या 1 67 धावसंख्या 2 पोहोचेल 23 अंकावर. रिप्ले मध्ये पाहू शकाल काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. खूप लांबून खेळायचा प्रयत्न होता. लाउडेट अपील केली परंतु चेंडू बाहेर निघून गेलाय. थोडीशी चर्चा करताय तिकडे पंचांबरोबर विक्रांत ठाकूर आणि व्हाईटच्या बरोबर धावा धापडकर जाऊन पोहोचेल 23. आता बनवायचे 30. आहा सुरेख चेंडू. बघा उत्कृष्ट तुम्ही उल्लेख केला होता की फक्त व्हाईटचे धावा खर्च केले. 4 चेंडूमध्ये 4 निर्धाव आणि 2 व्हाईट बॉल. जीवा घरत नाव आहे. जीवा घरत जबरदस्त गोलंदाजी. का म्हणून सातत्याने उत्कृष्ट गोलंदाज हे किताब माझ्या नावी असतात. इकॉनॉमिकल गोलंदाज. यष्ट्यांचा वेध घेण्याचा प्रयत्न नसतो. यावेळेस परत एकदा सुरेख परत एकदा पंच वळतील. यावेळेस पाहू शकाल पंचाने व्हाईट बॉल घोषित केलाय. या षटकामध्ये 3रा व्हाईट बॉल आलाय. धावसंख्या 1 24 अंकावर. 24 धावा धावफलकावरती. यात व्हाईट बॉलचं प्रमाण वाढत चाललं. यष्ट्यांच्या मागणं क्रितेश गरत थोडेसे पॅनिक कारण व्हाईट बॉल 3 आलेत. एक रन महत्वाची आहे आणि इथे ते व्हाईट बॉल आपल्याला बघायला मिळाला. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा जीवा तयार होतील. नक्कीच जयश्री चर्चा करता परत पाहू शकाल रिप्ले मध्ये क्या प्रकारे चेंडू टाकला. चेंडू कट झाला होता बाहेर निघाला होता. पंचाने व्हाईट बॉल घोषित केलाय. धावसंख्या 2 पोहोचेल 24 अंकावर. आता बनवायचे 29. येणाऱ्या चेंडूच्या इनिंग्स मध्ये तब्बल पाहू शकाल 20 चेंडू आणि 29 धावांची गरज. बघा यावेळेस नटराज मैदानामध्ये आले होते. चेंडूला फक्त हलक्या बॅटने खेळला गेला. डीपमध्ये खेळाडू पुढे ससावतील प्रथमेश तिकडे होते. अंडरम थ्रो केला गेला. एक सिंगल धावसंख्या 1 ससावते 25 अंकावर. शेवटचा बॉल धावसंख्या फलकावरती 25. जिथे आपण पाहू शकाल जे नवीन फलंदाज जयेश आले ते आता पहिला बॉल खेळण्याचा मान त्यांना देखील मिळेल. शेवटचा बॉल आहे जीवा यांच्या षटकातला. 25 धावा फरक. बघा अर्धा पल्ला तुम्ही गाठलाय. आता 17 चेंडू खेळ संपला गेले. येणारे 19 चेंडू आणि बनवायचे विजयासाठी तब्बल 28.
यावेळेस पाहू शकाल सुरेख चेंडू होता स्लिपमध्ये खेळाडू चेंडू फील्ड करतो नॉन स्ट्राईकला फेकी केली बॅकअपला खेळाडू होते कृत्य थोडासा राग होतोय कारण स्ट्राईकवर थ्रो करतो कुठे सेट पर्यंत शुभम सब विकेट घ्यायची संधी होती परंतु डॉट बॉल सिंगल आली माफ करा धावसंख्या 1 किलोमीटर 67 धावसंख्या पोहोचेल 26 अंकावर बघा पहिल्या 3 षटकांमध्ये 26 धावायला येणाऱ्या 3 षटकांमध्ये 27 धावांची गरज आहे 9ची सरासरी प्रत्येक षटकामध्ये गाठावी लागेल एक गडी बाद झाला नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जयेश आहे परंतु शुभम पाटील सलामी बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय त्याच्यावर नजरा असतील त्यावर जबाबदारी असणार आहे 18 मध्ये 27 धावा बनवल्या जातील का डिफेंड केल्या जातील 18 चेंडू आणि 27 रन टीम मीटिंग्स होते आहे मैदानाच्या आतमध्ये आता जे 2 फलंदाज आहेत त्यांना इथून अर्धा पडाव संपवलाय तुम्हाला येणाऱ्या काळात इथून 27 रन जोडायचे आहेत ज्या अनुषंगाने तुम्हाला फलंदाजीमध्ये आता स्वतःमध्ये खूप चांगला बदल करावा लागेल एका कुठल्या तरी फलंदाजाला आपण पाहतायत ड्रायव्हिंग सीटवरती येणं लाजमी आहे आणि खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल डगआउटमध्ये जर आपण तपासून पाहिलं तर विघ्नेश सारखा देखील खेळाडू आहे त्यांच्याकडे चला वेळ कमी खर्च करा प्लीज फिल्डिंग टीम कारण इथून देखील आपल्याला एक फायनलचा मॅच तोही खेळवायचा आहे वेळेचा विचार केला तर 3 वाजून आता गेलेले आहेत त्या अनुषंगानं तो फायनलचा मॅच बक्षीस वितरण हे सर्व कार्यक्रम खूप महत्त्वाचे आहेत पवन केणे दाखल झालेत गोलंदाजी ट्रॅकवरती बॅटनं प्रभावी केलं आता सध्या गोलंदाजीची धुरा कशा पद्धतीने सांभाळतील या अनेक गोष्टी आहेत चला बघूया आपण 4थ्या षटकामध्ये गोलंदाज झाला पवन केनेवर नक्कीच जबाबदारी असतात परंतु प्रेक्षक पाहू शकाल पूर्णपणे निवांतपणे झोपून सामन्याचा आनंद घेतात तुमच्या मुख्य बॅट्समॅन समोर पाहू शकाल गोलंदाज तयार पहिल्याच बॉलला रिव्हर्स स्विच कनेक्शन नाही झालं डॉट बॉलनं सुरुवात पवनने केली चांगला बॉल हाताळला बघा जी प्रेक्षकांनी नक्कीच जुन्या आठवड्या उजळणी दिली का ज्या प्रकारे पाहिजे गणपतीमध्ये विचार आणला आपण विचार पिक्चर पाहण्यासाठी सगळे आपण आतरून पाहून झोपून पिक्चरचा आनंद त्या प्रकारे पिक्चरचा आनंद घेतात प्रत्येक प्रेक्षक पालघरचे क्रीडा आहेत क्रीडा दर्दी आहेत या वेळेला चेंडू बराच काळ हवेत स्वतः बॉलच्या खाली पवन आले फलंदाज जयेश यांचा खेळ संपला गॉन नक्कीच पवनला बोलवलं गेलं आणि पवननी जयेशला माघारी पाठवल्या 0 धाव बनवल्या जयेश बॅक टू डगआउट येणारे 16 चेंडू बनवायचे अजूनही 27 पाहू शकेल मोठा फटकाचा प्रयत्न केला होता बॅटची वरची नक्कीच लगावली आणि फलंदाज बाद नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतो अर्नाल्डचा वंडर बॉय मिस्टर विघ्नेश साखल तोडे आणि नावाप्रकारे तो काम करतो जे आडनाव साखल तोडे आणि तो साखळी तोडण्याचं काम करतो बघा जे तो गोलंदाजी करतो त्या प्रकारे तो पार्टनरशिप ब्रेक करतो जेव्हा बॅटिंगसाठी येतो नक्कीच समोरच्या गोलंदाज मनोबल तो तोडतोय असा बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय विघ्नेश साखल तोडे विघ्नेश आलेत आता खूप महत्वाचा इथून त्यांना खेळ साकारावा लागेल कारण संघाचे एक महत्वाचे पिन शीटर म्हणून एक चांगले ऑलराऊंड म्हणून तुमची वर्णी लागली जाते आज आयकॉन खेळाडू म्हणून तुम्ही दाखल झालात एका बाजूला सलामीसाठी आलेले शुभम आहेत आणि आपण पाहतायत भार्गव पाटील यांना देखील आपण पाहिलं तदनंतर जयेश जे आले होते तेही बाद झाले सध्या विघ्नेश साखळतोडे हे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये या सामन्याला जिंकवून देण्यासाठी मॅच विनर खेळाडू अनेक वेळा राहिलेले आहेत मागे तुम्ही अनेक स्पर्धा जिंकलेल्यात अनेक सामने जिंकवलेत या मॅच मध्ये जयंबे सातपाडीसाठी कुठला क्रिकेट खेळून दाखवणार विघ्नेश साखळतोडे स्ट्रायकिंग एंडला पहिला बॉल खेळण्याकरिता तयार पवन केने टू विघ्नेश साखळतोडे आयकॉन टू आयकॉन या मॅचला आपण पाहू शकाल गोलंदाज होतील तयार नेक्स्ट बॉल पहिला बॉल सॉफ्ट हँड अगदी फक्त पुश केलं इथे सिंगल झाली दुसरीचा प्रयत्न आणि बघता बघता 2 रन परिपूर्ण होतात धावसंख्या 2 न गती मिळेल बघा सेन्सिबल क्रिकेट म्हणावा लागेल हलक्या बॅटने फक्त पुश केलं होतं तिकडे पहिला प्रथम लांब होते तिकडे 2 धावा झाले असतात शुभमने चांगला कॉल राहिला आणि विघ्नेश साखळतोड खूप वेगाने धावतोय आणि त्याचा नक्कीच साथ दिलाय शुभमने सुद्धा चांगली रनिंग बिटवीन द विकेट ज्यावेळेला तुम्ही दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये चांगले धावपटू असतात त्यावेळेला 2 रन सहज होतात गोलंदाज तयार या वेळेला विघ्नेशनं फटका तर खेळलाय जरूर क्षेत्ररक्षक आहेत आणि अत्यंत महत्वाचा खेळाडू इथे बाद होत असताना गॉन पवनचा जल्लोष सुद्धा वेगळा होता कारण त्याला माहित आहे विघ्नेश साखळतोडेचा एक मोठा गडी त्याने बाद केला चांगला झेल टिपला गेला साईजच्या माध्यमातून फटका नक्कीच चांगला खेळला होता परंतु डीप लॉंगॉनला खेळाडूला शोधलं गेलं रिप्ले मध्ये पाहू शकाल ज्या प्रकारे फटका खेळला गेला
डीपमध्ये खेळाडू बघ वरती ठेवला होता चेंडू, परंतु पाहू शकाल ज्या अनुषंगाने फटका खेळला, फटका फसला होता आणि तिकडे अप्रतिम झेल टिपला गेला साईजच्या माध्यमातून. विघ्नेश थोडेसे नाराज असतील ज्या प्रकारे त्यांनी फटका सजवला. आता येणारी 14 चेंडू 25 धावांची गरज. 14 बॉल आणि 14 बॉल मध्ये करायच्यात 25 रन या मॅचला जिंकण्यासाठी. एक चांगली बॅटल. मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज जतीन आलेत. 14 बॉल आहेत आणि करायच्यात 25 रन. विघ्नेश साखळ थोडे स्वस्तात बाद झाले आणि खऱ्या अर्थानं जयंबे सातपाडी या संघासाठी दुःखाची बाब राहिली की विघ्नेश लवकर बाद झालेत. गोलंदाजी ट्रॅक वरती पवन केनेनं प्रभावी केलं. एक दमदार गोलंदाजी. फलंदाजीने देखील मनं जिंकलीत आज पालघरकरांची आणि सध्या गोलंदाजीने देखील खूप चांगलं गोलंदाजी करतात जय बजरंग आपण पाहतात संघ बिरवाडीसाठी. जबरदस्त क्रिकेट. गोलंदाज तयार. या वेळेला पहिलाच बॉल येता क्षणी बॉलला फक्त दिशा दिली. क्षेत्ररक्षक विक्रांत वेगाने पुढे आले. फेकी देखील आले. मिळतंय सिंगलच्या साह्यानं. धावसंख्या 29 रन. शेवटचा बॉल आहे. या शेवटच्या बॉलवरती पाहूया धावा किती येतील. शुभम सारखा फलंदाज आतापर्यंत आहे मैदानाच्या आत. इथे आपण पाहतायत ऑफस्टिकला सोडणारा बॉल पंचाने दर्शवलं ते आणि षटक संपलंय. आता 12 बॉल आहेत आणि मुन्ना आम्हाला सांगतात की 12 चेंडूंमध्ये करायचे आहेत 23 रन या मॅचला जिंकण्यासाठी. बघा 12-23 ची गरज आहे. समीकरण बदललं गेलं. काय चांगलं कमबॅक राहिलं. या षटकामध्ये 2 मोठेकडे बाद केले. येणारी 12 मध्ये 23. मग प्रत्येक षटकामध्ये 11.50 ची सरासरी गाठावी लागेल. हा सामना जिंकण्यासाठी जय अंबे सातपाडी संघाला. 12 चेंडू आहेत आणि 23 धावा. जय अंबे सातपाडी विपक्षात जय बजरंग बिरवाडी या दोन संघांमधले घमासान फायनलला जाण्यासाठी आता कुठल्या संघाला प्राधान्य मिळेल या अनेक गोष्टी आपल्याला पाहायला मिळतील अगदी थोड्या वेळामध्ये. 12 बॉलचं क्रिकेट सांगून जाईल की फायनलचं तिकीट कुणाकडे आहे. एका बाजूला पवनसुत नवली ज्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं खेळ दाखवला आणि आता ते फायनल मध्ये प्रवेश केलेला आहे त्यांनी. प्रथम क्रमांकाचं करंडक कुणाच्या नावी राहणार या अनेक गोष्टी आहेत. सध्या आपण पाहतात सेमीफायनल क्रमांक 2चा खेळ. गोलंदाजी ट्रॅक वरती संघाचे प्रमुख गोलंदाज ज्यांचं नाव आहे जीवा घरत आणि ते दाखल झालेत गोलंदाजी ट्रॅक वरती. बघा वैयक्तिक दुसरा षटक घेऊन जीवा आलाय म्हणजे पुढील षटकामध्ये कुठला गोलंदाज क्रितेश घरत किंबहुना राहुल. कारण की दोन्ही आयकॉनचे एक षटक संपलेत तर उत्कर्ष पुढील जो षटक आहे तो सुद्धा खूप महत्वपूर्ण असणार आहे. 12 मध्ये 23 ची गरज. अगदी बरोबर. तेही चर्चा होईल शेवटचा गोलंदाज कोण असेल. या वेळेला आपण पाहतात फटका बराच काळ हवेत. स्वतः जीवा बॉलच्या खाली आणि आपण पाहतात टिपताय कॅच. फलंदाज बाद. गॉन. बघा जीवाने सुरेख झेल टिपला आणि आता 11 मध्ये 23 ची गरज. सेट पॅटर शुभम पाटील मैदानाच्या मोठा फटका प्रयत्न होता परंतु चेंडू जो स्लोवन होता ना त्याला नक्कीच पिक करता आला नाही. चेंडूची बॅटची वरती काढा नक्कीच त्या चेंडू खूप उंचीवर गेला. तिकडे जीवा स्वतः पोहोचले. कॉटन बोल्ड नक्कीच झाले. फलंदाज बाद. यावेळी गडी क्रमांक 5 झाले. 4-11 मध्ये 23 ची गरज. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रतीक आलाय बॅटिंग साठी 6व्या क्रमांकावर. प्रतीककडे देखील गुणवत्ता आहे. मोठे फटके खेळू शकतो. पेशानं उत्कृष्ट गोलंदाज म्हणून संघामध्ये जागा होत जाते परंतु वेळेला पार्ट टाइम फलंदाजी ही त्यांच्या माध्यमातून जबरदस्त राहते. आता सध्या तुम्ही ज्या वेळेला दाखल झालेत त्यावेळेला तुम्हाला ती क्रिकेट दाखवणं गरजेचं आहे. नक्कीच उत्कर्ष आपण या स्पर्धेमध्ये चर्चा करूया. कुमारजी माळी आपण पाहतो जी मेहनत घालली आहे त्याची पूर्ण टीम जी आहे त्यांना नक्की चांगला सपोर्ट राहिलाय आणि ज्या प्रकारे तुम्ही सांगितलं अनुराग चव्हाणच्या एकाच कॉलमध्ये प्रत्येक 32 संघांनी इकडे होकार दिला. बघा जो कालचा पॅनल होता तिथे 2 संघ मैदानाच्या आतमध्ये खेळत होते ना आजच्या रजनीमध्ये ते कुठे ना कुठे कालच्या तो पॅनल होता. एक ST बांधवांचा पॅनल होता पण तिकडे 4च संघ होते. त्या अनुषंगाने ते पॅनल कॅन्सल केल्याने एक फॉर्मॅट तिकडे आणला गेला. तिकडून हे 2 संघ क्वालिफाय झाले. इथे जर आपण पाहिलं तर रिव्हर्स स्विच करण्याचा प्रयत्न. प्रत्येक सांगतात की व्हाईट बॉल मिळेल का. पंच सांगतात की 22चे संकेत आहेत. म्हणजे सिंगल मिळाली. सिंगलच्या साह्यानं स्कोर कार्डला प्रथमेश कुलकर्णी दर्शवतात 31 रन. 10 चेंडू 22 धावांची गरज आहे. 31 धावा फटकार 4 गडी बाद झाले. 10 मध्ये 22 ची गरज आहे. बघा येणारे
10 चेंडू म्हणजे 26 मध्ये 31 बनवले आणि 10 मध्ये 22 बनवायचे. 10 चेंडू 22 ची गरज असताना गोलंदाज याही वेळेला जीवाच्या अगेन्स्ट मध्ये तुम्हाला लाईन और लेंथ कडेच जावं लागेल. तुम्ही आडव्या बॅटने खेळणं थोडंसं कठीण राहील कारण जीवाची लाईन त्या पद्धतीची असते. कन्व्हिन्सिंग लाईन टाकतात तिथून फलंदाजाला थोडीशी लालच देतात परंतु बॉलला खूप चांगल्या पद्धतीने फिरवतात. इथे देखील आपण पाहतात सिंगल मिळाली. मी सांगितलं फ्लड लाईट मध्ये जीवा घरात खूप हवी ठरतो फलंदाजावर. ते नाही करून दाखवलं या सामन्यामध्ये. बॅटरला चेंडू समजत नाहीये कशा प्रकारे वळवतोय. अगदी बरोबर. गोलंदाज तयार. रिव्हर्स स्विच. इथे आपण पाहतात मागचा दरवाजा उघडा राहिला. शिरकाव केलाय जीवानं. यष्ट्या उद्ध्वस्त गॉन. ही जीवाची ताकद राहिली आणि पाहू शकाल यष्ट्या उद्ध्वस्त झाल्या आणि प्रत्येक बाग तोडगाव गडी क्रमांक 5 झाला 5वा. 8 चेंडू 21 धावांची गरज. काय कमबॅक राहिलंय. अप्रतिम अप्रतिम कमबॅक म्हणावं लागेल जय बजरंग बिरवाडी या संघाचं. अल्पेजी राऊत साहेबांचा संघावर पाहतो त्यांच्या माध्यमातून पुरस्कृत केलं गेलं हे संघ. आज त्यांचा वाढदिवस सुद्धा आहे आणि जय बजरंग बिरवाडी संघ नक्कीच त्यांना पुरस्कार देण्याचा प्रयत्न करेल मेगा फायनलमध्ये जाऊन. अगदी बरोबर. ज्या वेळेला संघ मालक तुमच्यावरती भरोसा दाखवतात तदनंतर संघाला पुरस्कृत करतात त्यावेळेला संघाची कामगिरी चांगलं होणं अत्यंत गरजेचं असतं. आता या मॅच मध्ये पुनरागमन झालं ते म्हणजे जय बजरंग बिरवाडीचं. जिथे 9 रनचा डिफरन्स होता. बॉल होते 20 करायचे होते 29. आता 8 बॉल झाले 21. हा सध्या मॅचचा बदलता ग्राफ आपल्याला बघायला मिळाला. चला बॅट्समन प्लीज पाठवा लवकर. बघा नवीन बॅटर मैदानाच्या आत मोहम्मद आलाय. आपण चर्चा करतो प्रथमेश ठाकरे चांगली गोलंदाजी केली त्यानंतर पवन केने चांगला कमबॅक करून दिला. जीवाने चांगला कमबॅक केलाय आणि पाहू शकाल अल्पेश दादा आज बँकॉकला आहेत आणि सामन्याचा आनंद घेतात. ऑनलाईन सुद्धा त्यांनी सुद्धा शुभेच्छा दिलेत आमदार चषकासाठी आणि कुमारजी माळी आणि त्यांची पूर्ण टीम चांगलं काम करते. आणि पाहू शकाल कुमारजी माळीचे पापणी लवत नाहीये. नक्कीच डोळ्यामध्ये झोप आहे परंतु जी मेहनत आहे ना त्यांनी रंग आणली आणि अप्रतिम दर्जेदार ही स्पर्धा पाहू शकाल. पूर्ण त्यांची एंटायर टीम त्याच्या खांद्यावर जबाबदारी राहिली जबाबदारी पूर्णपणे पार पाडली आहे आणि बघता बघता अंतिम टप्प्यावर ही स्पर्धा आहे आणि प्रत्येकाच्या ओठावर ही चर्चा राहिली आहे की हा सामना कोण जिंकेल. कमी कालावधीमध्ये खूप चांगलं आयोजन कुमार माळी करू शकतात. ज्या वेळेला एकदा तोंडातून शब्द निघाला तो बंदुकीच्या गोळीप्रमाणे. युवासेना चषकाला पाहुणे म्हणून आले होते. सहज समालोचन करत होतो आम्ही. आम्हाला सांगितलं की नेक्स्ट डे जशी स्पर्धा संपेल लगेच मंगळवारपासून आपण आमदार चषकाला सुरुवात करतोय. सुरुवात करताना अनेक अडथळे आले. होईल की नाही होईल परंतु कुमार माळींनी करून दाखवलं. आता खऱ्या अर्थानं अंतिम रूपामध्ये ही स्पर्धा पोहोचली. जबरदस्त क्रिकेट. नक्कीच पाहू शकाल या स्पर्धेला पाहिलं गेलं तर भारतामध्ये सगळ्यात जास्त लोकांनी पाहिलंय आणि त्यानंतर पाहिलं तर UAE असेल कॅनडा असेल त्यानंतर पाहिलं गेलं तर प्रत्येक भागामध्ये स्पर्धा पाहिली गेली. याही वेळेला आपण पाहतायत खूप चांगली गोलंदाजी जीवा घरत यांनी या मॅच मध्ये खऱ्या अर्थानं जीव ओतू घातला आणि जय बजरंग बिरवाडी या संघाला संपूर्ण मॅच मध्ये घेऊन आले. चांगली गोलंदाजी. षटकांचा खेळ संपलाय 5 आणि 5 षटकांचा खेळ ज्या वेळेला संपला त्यावेळेला धावसंख्या फलकावरती आहेत त्या म्हणजेच 32. नक्कीच पाहू शकाल आमच्या स्क्रीनवर पाहू शकाल भारतामध्ये सगळ्यात जास्त प्रेक्षकांनी या स्पर्धेला पसंती दिल्यानंतर युनायटेड अरब इमिरात मध्ये त्यानंतर कुवेत सौदी अरेबिया कतार ओमान आणि पाहू शकाल US मध्ये प्रत्येक विभागामध्ये या स्पर्धेत चर्चा झाली. बघा भारतामध्ये नाहीये तर भारताच्या बाहेर सुद्धा पाहिलं गेलं तर आपण स्पर्धा पाहिली आणि हे सुद्धा आपण स्क्रीनशॉट पाहणार आहोत. 6 चेंडू 21 धावांचे 6 बॉल 21 आणि बघा पहिली स्पर्धा आपण पाहतोय जे महाराष्ट्र बाहेर सुद्धा पाहतोय आपण पसंती भेटली आहे म्हणजे दमदार आमदार चषकाला. आणि आजच्या रचनेमध्ये पाहिलं गेलं तर शिवसेना पालघर जिल्हा प्रमुख कुंदनजी संकेत साहेबांनी पाहू शकाल पालघर विधानसभा आमदार राजेंद्र गावे साहेबांचं सुद्धा आगमन झाला आणि कुमारजी माळी साहेबांच्या माध्यमातून चांगला अप्रतिम टीम बनवली गेली. पाहू शकाल कमी वेळामध्ये कसं काम करावं आणि कशी स्पर्धा भरावी येणाऱ्या काळामध्ये चर्चा प्रत्येक ग्रुपमध्ये होईल की कुमार माळी साहेबांनी ते करून दाखवलं आपण सुद्धा करून दाखवतील का. पण कुमार माळी आणि त्यांची पूर्ण टीमनी खूप कमी वेळामध्ये फक्त कॉन्टॅक्टच्या माध्यमातून ही स्पर्धा उभी केली गेली. खऱ्या अर्थानं खूप चांगली स्पर्धा. पालघरकरांसाठी अभूतपूर्व मेजवानी राहिली. नाईट फ्लडलाईटचा आनंद घेण्यासाठी संपूर्ण प्रेक्षक इकडे दाखल झाले. 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये करायचे 21. गोलंदाज तयार. पहिलाच बॉल अगदी खोलवर टप्प्याचा. टो क्रशर पायावरती जाऊन आदळला जरूर. जिथे आपण पाहतात आता प्रयत्न काय झालेत. रन पूर्ण होतील का तो नाही होणार. फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद होत आहेत. 1 रन तर जरूर मिळाली. आता या सिंगलच्या साह्यानं फलंदाज देखील बाद झालेत.
बघा 33 धावा फटका आता बनवायचे विजयासाठी 20 येणारे चेंडू असतील 5 मी नक्कीच परत एकदा धन्यवाद करेल माझे जवळचे मित्र अनुराग चव्हाण एक अप्रतिम कॅमेरामॅन म्हणून त्याची ख्याती राहिली आहे आणि मी उल्लेख करेल जेव्हापासून पार्टी नेटवर्क चॅनल राहिलं तेव्हापासून अनुराग चव्हाण यांचं नाव सुद्धा राहिलं आणि प्रत्येक मोठमोठ्या स्पर्धामध्ये जेव्हा पार्टी नेटवर्क चॅनल असतो तिकडे मोठ्या प्रमाणाने मागणी असते तेव्हा आम्हाला अनुराग चव्हाण हा कॅमेरामॅन पाहिजे आणि त्याचं खूप चांगलं काम आहे त्याचा आपण धन्यवाद करूया या स्पर्धेमध्ये मला नक्कीच एक दिवस घटक बनण्यासाठी बोलवलं गेलं खूप खूप धन्यवाद मिस्टर अनुराग 5 चेंडू आणि 20 धावांची गरज नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय यज्ञेश पाटील 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये करायच्यात 20 रन विघ्नेश साखळ थोडे बाद झाल्यानंतर विकेटची पडझड अगदी वेगानं चालू आहे कुठलाही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये धीर धरून उभा राहिला नाही नेक्स्ट बॉल गोलंदाज तयार याही वेळेला हाफ ट्रॅकरचा बॉल त्यामध्ये प्रचंड वेग आणि वेगावरती स्वार भन्नाट वेगासहित अचूक टप्पा बेधक मारा डॉट बॉल काय कमबॅक आहे बघा पाहू शकाल 20 मध्ये 29 ची गरज होती सामना होता कुठे आलाय कुठे आता 4 मध्ये 20 ची गरज आहे याला सांगता भारतीय राजनीती आणि भारतीय सडा जेवढा रंग बदलत नाही तेवढा जास्त रंग बदलणारा क्रिकेटचा खेळ आहे अगदी बरोबर याही वेळेला खोलातला बॉलला अगदी पाठवून दिलंय लॉंगॉनला क्लिअर करणारा संघर्षाच्या काळात अगदी शंखनाद फुंकणारा षटकार 6 सामन्याचा समीकरण बदल अजूनही सामना जिवंत आहे हे दर्शवलंय बॅटर पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईकवर आहे मिस्टर जतीन बघा मैदानाच्या आतमध्ये जतीन बॅटिंग करतोय आमच्या टीम मध्ये सुद्धा जतीन आहे अप्रतिम काम करतो 3 मध्ये 14 ची गरज आहे 3-14 2 चौकार किंवा एक षटकार 3 मध्ये 14 आता मेसेज पोहोचतात सार्थक साईश दर्शवतात गोलंदाजाला की एक बॉल आपल्याला डॉट बॉल फेकायचा जर तो डॉट बॉल आला मॅच मध्ये नाव आपलं राहणार फायनलचं तिकीट आपल्याला मिळणार फलंदाज सांगतील की आम्हाला याच बॉलवरती मोठा षटकार खेळायचा आहे मग 2-8 ची ज्या वेळेला मॅच येईल त्यावेळेला आणखीन वेगळी प्लॅनिंग होईल गोलंदाज तयार या वेळेला फुलर लेनचा बॉल आणि तिथे आपण पाहतात सार्थक थोडेसे सरप्राईज राहिले की चेंडू नक्की आलाय कुठे इथे देखील आपण पाहतात पंचांनी बोट उचललाय आकाशाकडे गॉन बघा शेवटच्या क्षणामध्ये सार्थकला चेंडू पाहायला आपण पहिल्या सामना जेव्हा पाहत होतो तुषार मोरे तिकडे होते नवली संघ त्याला सुद्धा चेंडू पाहायला भेटला नव्हता दिसला नव्हता आणि चेंडू चौकार गेला होता आणि यावर पाहू शकाल सार्थकला चेंडू दिसला नाहीये म्हणजे शेवटच्या क्षणामध्ये पाहू शकाल साईसनी कॉल दिला आणि सार्थकने पाहिला चेंडूला 2 टप्प्याच्या चेंडूला फील्ड केला फेकी केली धावची फलंदाज बाद झाला आणि पाहू शकाल अप्रतिम कॅमेरा बघ मिस्टर अतुल यादव यांच्या माध्यमातून पाहू शकाल 2 चेंडू 13 धावांची कर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आला मिस्टर मनीष 2 चेंडू आणि 13 ची गरज कुमार माळी यांचे देखील आभार अनुराग चव्हाण यांचे देखील आभार या स्पर्धेसाठी सलग 4 दिवस या स्पर्धेला आवाज देण्याची संधी दिली तुम्हा सगळ्यांचे आभार मानतो आम्ही आमदार चषकामध्ये एक चांगला सुखद अनुभव नाईट फ्लड लाईट मध्ये समालोचन करण्याचा प्राप्त झाला या पालघर आर्यन नगरीमध्ये 2 बॉल 14 वेगावरती स्वार अचूक टप्पा बेधक मारा डाव्या हाताचा गोलंदाज आणि राऊंड स्टम्प्सनं अतिशय सुंदर गोलंदाजी अगदी आता आपण पाहतात शेवटचा बॉल आहे आणि या शेवटच्या बॉलवरती रन करायच्या 14 पवनसूत नवली विपक्षात जय बजरंग बिरवाडी अशी फायनलची तयारी दिसते शेवटचा बॉल बाकी आहे इथे आपण पाहतात तोही बॉल डॉट आणि जय बजरंग बिरवाडी फायनलचं तिकीट ज्यांचं निश्चित झालं सुनिश्चित झालं आणि एक सुंदर क्रिकेटचा सामना तुम्हाला बघायला मिळाला सेमीफायनलचा मॅच व्हेरी वेल प्ले खूप चांगलं क्रिकेट तुम्ही दाखवलं आणि खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल नेक्स्ट मॅचचा टॉस देखील होणार आहे तत्पूर्वी आपण मॅन ऑफ द मॅच आपल्याला पाहायला मिळतील गोलंदाजी अचूक ज्यांचं नाव आहे जीवा आपण मॅन ऑफ द मॅच साठी या नेक्स्ट मॅच तोही मॅचचा टॉस होईल जाऊया मॅन ऑफ द मॅच कडे जिथे आपण पाहतायत जीवा राहतील दीपक संके सर पुन्हा एकदा जोडले जातील आमच्या साथीने थँक्यू सो मच
चला